वतीने मी सर्वप्रथम आपले स्वागत करते. आज वाणिज्य विभागाच्या वतीने प्राचार्य डॉक्टर सतीश शिंद्रेकर सर, कोलेश्वर महाविद्यालय अंबेजोगाई यांचे व्याख्यान आयोजित केलेले आहे. सर्वप्रथम मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून घ्यावे. फोटो फिरवायचं कसं इथून 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 करता ना पुढे बाजूला सरक चालू जाए प्लीज बंद कर प्राध्यापक सतीश शिंद्रेकर यांचे स्वागत महाविद्यालय विकास समिती सदस्य पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. उल्लेख झालेला
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सरांचे स्वागत प्राध्यापक डॉक्टर प्रमोद बर्वेकर सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक सतीश शिवरेकर सर यांनी वाणिज्य विषयाची संधी या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. एक मिनिट फक्त पुन्हा हस्तक्षेप करू. आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनामागे ज्यांचं योगदान राहिलेलं आहे अशा गिरळकर सरांचे स्वागत आपण करावं अशी विनंती करतो. प्राध्यापक सतीश शिवरेकर सरांना आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे सदस्य आदरणीय श्री कमलाकर पाटील सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि व्याख्याते आदरणीय श्री प्राध्यापक सतीश शिवरेकर सर, कोलेश्वर महाविद्यालय अंबेजोगाई, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी, वाणिज्य विभागामध्ये अध्यापन करणारे शिक्षक साळुंके सर, रसाळ सर, पानसे मॅडम, लेटके सर, कोळपकर सर आणि इथं उपस्थित असणाऱ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आपल्या वाणिज्य शाखेच्या वतीने आज आपण हिवरेकर सरांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. त्यानिमित्त त्यांना आपण आज या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आपली वाणिज्य शाखा सुरू होऊन हे 3रं वर्ष आहे. म्हणजे बीकॉम प्रथम वर्ष, बीकॉम द्वितीय वर्ष आणि बीकॉम तृतीय वर्ष असं 3रं वर्ष आपलं हे वाणिज्य शाखेचं सुरू आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश पण या शाखेसाठी भरपूर आहेत आणि आपलं महाविद्यालय नवीन असून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे साळुंके सरांसारखे शिक्षक आपल्याला सुरुवातीपासून लाभले. त्यामुळं हे कॉलेज अतिशय चांगल्या प्रकारे वाणिज्य शाखेच्या संदर्भामध्ये काम पाहत आहे. आज तुम्ही आता 3rd इयरचे विद्यार्थी तृतीय वर्ष होऊन आपल्या महाविद्यालयातून बाहेर पडणार आहात. त्यामुळे वाणिज्य शाखेमध्ये बीकॉमची ही पदवी घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या संधी अर्थव्यवस्थेमध्ये बाहेर उपलब्ध आहे या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत या क्षेत्रातले अनुभवी असणारे हिवरेकर सर या ठिकाणी आपण आमंत्रित केलेले आहे. मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना या निमित्त मार्गदर्शन करावं. हिवरेकर सरांच्या मार्गदर्शनाला प्रारंभ होण्यापूर्वी हिवरेकर सरांचा परिचय या ठिकाणी मी करून देतोय. प्राध्यापक सतीशराव हिवरेकर अंबाजोगाई येथील कोलेश्वर महाविद्यालयामध्ये कॉमर्सचे अत्यंत निष्णात असे प्राध्यापक आहेत. साधारणतः जवळपास 20 वर्षांपेक्षा अधिक काळ वाणिज्य शाखेचं अध्यापन ते करत आहेत. बीडचं स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय असेल, माजलगावचं महाविद्यालय असेल किंवा अंबाजोगाईचं महाविद्यालय असेल, या निरनिराळ्या महाविद्यालयामधून त्यांनी अध्यापन केलेलं आहे. वेगवेगळी पुस्तकंही त्यांनी लिहिलेली आहेत. आपल्याही ग्रंथालयामध्ये त्यांचं पुस्तक आलेलं आहे. आता वेरळीकर सरांनी प्रास्ताविक केलेले. हिवरेकर सरांना या ठिकाणी आपण यासाठी बोलवलेलं आहे की वाणिज्य शाखेच्या भविष्यामधल्या ज्या संधी आहेत, करिअरची जी क्षेत्र आहेत, या संबंधानं आपल्याला काही मार्गदर्शन होण्याची आवश्यकता आहे. महाविद्यालयाची बीकॉमची पहिली बॅच यावर्षी बाहेर पडते आहे.
फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर बीकॉमची अत्यंत खडतर काळ या पहिल्या बॅचचा केला. खूप चांगली बॅच आहे, लक्षात राहण्यासारखी बॅच आहे. मला खंत वाटते की ज्या पद्धतीचं सहकार्य म्हणा किंवा ज्या पद्धतीचं शैक्षणिक वातावरण निर्माण करणं, साधनं उपलब्ध करून देणं, अशी व्याख्यानं अगोदरच व्हायला हवी होती की आता शेवटी तुमच्या थर्ड इयरच्या बॅचच्या समोर होत आहे. परंतु देर आहे दुरुस्त आहे असं म्हटल्याप्रमाणे आता ते होतंय. एक अख्खं वर्ष हे सेमिस्टर आणि पुढचं सेमिस्टर आपल्या हातामध्ये आहे आणि हिवरेकर सर आता आपल्याला मार्गदर्शन करतील. अशी वेगवेगळे कार्यक्रम आपण त्या वर्षभरामध्ये आयोजित करणार आहोत. मी सतीश रावणे विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं वक्तव्य ठेवा. वाणिज्य विभाग आयोजित अशा या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असलेले सीडीसीचे मेंबर पाटील साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे मित्र डॉक्टर चौधरी सर, वाणिज्य विभागातील सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, महाजन महाविद्यालयातील बीकॉमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी तुम्ही येता का, असा प्रश्न, असा फोन चौधरी सरांचा मला आला आणि मी लगेचच हो म्हटलं. पण मला इथे आल्यानंतर आता असं वाटलं थोडेसे आडेवडे घ्यायला पाहिजे होते का. त्याचं कारण असं की इथं सांगण्यात आलं की प्रमुख पाहुणे, मी महाविद्यालयाचा पाहुणा नाही सर. माझं महाविद्यालय तर तुमच्यासाठी जरी पहिल्यांदा आलेलो असलो तरी या महाविद्यालयामध्ये मी अनेक वेळेला आलो. हे महाविद्यालय, मी ज्या महाविद्यालयामध्ये काम करतो ते ज्या विचाराचं महाविद्यालय आहे त्याच विचाराचं हे महाविद्यालय आहे. म्हणजे एक भाऊ दुसऱ्या भावाच्या घरात आला एवढाच फक्त भाग आहे. त्यामुळे प्रमुख पाहुणा म्हणणं हे मला आवडलं नाही. मी फार स्पष्ट बोलणारा माणूस आहे आणि माझ्या बोलण्यामुळे कदाचित काही जण दुखावतात, दुरावतात आणि दूर गेल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण दूर गेलोय, चूक झाली. 1995 पासून प्राध्यापकी पेशामध्ये आहे आणि आजपर्यंत जेव्हा नवी बॅच बाहेर पडते त्या बॅचच्या विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी मी 6व्या महाविद्यालयामध्ये आलेलो आहे. 1998 साली जेव्हा मी पहिल्यांदा माझं महाविद्यालय सोडून दुसऱ्या एका महाविद्यालयामध्ये थर्ड इयरची पहिली बॅच बाहेर पडते, तिथल्या विद्यार्थ्यांना त्यावेळेस सेमिस्टर सिस्टीम नव्हती, एन्युअल पॅटर्न होता. इन्कम टॅक्स सारखा पेपर, डायरेक्ट टॅक्सेशन सारखा पेपर शिकवायला आमच्याकडे माणूस नाहीये, तुम्ही या. मी पहिल्यांदा तिथे नकार दिला आणि मग त्या महाविद्यालयाच्या मॅनेजमेंटनी विद्यापीठातल्या एका प्राध्यापकांना सांगितलं की तुमचं ते ऐकतात, तुम्ही त्यांना आमच्याकडे यायला सांगा. आणि पूर्ण वर्षभर शनिवार आणि रविवार, शनिवारी माझ्या कॉलेजचं माझं काम संपवायचं बीडमधलं आणि साधारणपणे 3 वाजेपर्यंत परळीमध्ये पोहोचायचं. 3 ते रात्री 7 एवढा वेळ तास घ्यायचा. तिथून माझं घर अंबाजोगाईला असल्यामुळे अंबाजोगाईला वापस जायचं. सकाळी उठून पुन्हा 8 वाजता निघायचं, 8:30 वाजता परळीला पोहोचायचं. 8:30 ते 12:30 आणि 2 ते 5 असा तास घ्यायचा आणि वापस जायचं. मला आजही त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आजही फोन येतात जे मी 98 साली काम केले. त्यामुळे मी पटकन हो म्हटलं. त्याचं कारण असं आहे की जर पहिली बॅच बाहेर पडत असेल तर 5 महाविद्यालयामध्ये आतापर्यंत आपण असं केलं, आता हे 6वं महाविद्यालय हे तर आपलंच आहे, मग आपण गेलं पाहिजे असं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, मी जे पहिल्यांदा म्हटलं की मी फार स्पष्ट बोलतो, कोणाला आवडत नाही. मी तुम्हालाही आता स्पष्टपणे सांगू इच्छितो की मी जेवढा वेळ बोलणार आहे तेवढ्या वेळात जर तुम्ही फक्त शरीराने बसणार असाल तर बसू नका. तुम्ही मनानेही बसलं पाहिजे, शरीरानेही बसलं पाहिजे. मी माझं बोलणं
2-3 टप्प्यांमध्ये मी आता खाली सरांशी बोलत होतो आणि मी सरांना असं म्हटलं की काय बोलायचं रे विद्यार्थ्यांसमोर. कारण आजपर्यंत जेव्हा मी नवीन महाविद्यालय जिथे सुरू झाली आणि थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांशी बोलायला जिथे गेलो तिथे मी त्यांच्या अभ्यासक्रमाचा विषय होतो. आज इथे मला असं सांगण्यात आलंय की फर्स्ट इयरचे काही, सेकंड इयरचे काही, थर्ड इयरचे काही विद्यार्थी बसले आणि त्यामुळे करिअरच्या संधी असा विषय तुम्हाला बोलायचा आहे. आणि मग मी असं म्हटलं की मी 3 टप्प्यांमध्ये बोलतो. मी बोलत असताना मध्येच एखादा प्रश्नही तुम्हाला विचारणार आहे, त्याचं सहज उत्तर तुम्ही देऊ शकता. जसं तुम्ही उत्तर सहज द्याल त्यानंतर मला तुम्हाला जास्त तुमच्याशी चांगला संवाद साधता येऊ शकेल असं मला वाटतं. माझा परिचय देत असताना त्यांनी जे सांगितलं मी थोडंसं अधिक पुढे जाऊन सांगतो की मी महाविद्यालयामधल्या कोणत्याही जबाबदाऱ्या महाविद्यालय माझं म्हणून, माझं महाविद्यालय आहे म्हणून त्या पूर्ण केलेल्या आहेत, आजही करतो आहे. आणि जोपर्यंत मी माझ्या महाविद्यालयामध्ये कार्यरत असणार आहे तोपर्यंत 100% करणार, यात काही वाद नाही. म्हणजे जेव्हा मी पहिली कॉमर्सची लॅब डेव्हलप केली, त्याचं लाईट फिटिंग झाल्यानंतर खाली जी धूळ पडली होती ती झाडली सुद्धा मी. महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणूनही मी काम केलं. अनेक गोष्टी, अध्ययन अध्यापन ही तर गोष्ट आहेच, विद्यार्थ्यांना वर्गामध्ये जाऊन शिकवणे हा तर भाग आहेच. त्यामुळे जर अशा एका चांगल्या शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयामध्ये तुम्ही विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला असेल तर तिथलं विद्यार्थ्यांचं वर्तन सुद्धा त्याच पद्धतीचं असलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला जे म्हटलं की काही प्रश्न विचारणार, मला तुम्हाला असे प्रश्न विचारायला आवडेल की जे तुमच्या स्वतःच्या जिव्हाळ्याचे आहेत. का बरं तुम्ही कॉमर्सला प्रवेश घेतला? काय ठेवलं होतं दृष्टीपथामध्ये की आपल्याला हे करायचं आहे म्हणून आपण कॉमर्स घेऊ? त्यासाठी कॉमर्सला प्रवेश घेतला तर काहीच ठरवलं नाही. बोला ना, बोलल्याशिवाय पुढे जाणार नाही आपण. बोला. अगदी मोकळेपणाने बोला. म्हणून मी सुरुवातीला असं म्हटलं की मी पाहुणा नाही. एक भाऊ दुसऱ्या भावाच्या घरामध्ये आलेला आहे, म्हणजे तुमच्यापैकीच मी आहे. नोकरीच्या संध्या जास्त उपलब्ध आहे. नोकरी संधी जास्त. कोणती? म्हणजे बँकिंग, अकाउंटंट. तुम्ही अकाउंटंट. तुम्हाला माहिती आहे की अकाउंटंट म्हणून काम करायचं असेल, बँकेमध्ये नोकरी करायची असेल तर त्याचं बेसिक क्वालिफिकेशन आता BCom राहिलेलं नाही. म्हणजे सगळ्याच क्षेत्रामध्ये शिक्षण घेणारे जर विद्यार्थी या क्षेत्रामध्ये नोकरीसाठी येणार असतील तर आपल्या संधी किती आहेत? म्हणजे पुन्हा स्पर्धा आहेच आहे. आता पुढचा प्रश्न विचारतो, का बरं तुम्ही व्यंकटेश महाजन महाविद्यालय निवडलं? सरांनी मला सांगितलं, मला त्यात पूर्वीपासूनच माहिती होतं की 3 वर्षापूर्वी सुरू झालेलं हे महाविद्यालय, हे 3रं वर्ष आहे महाविद्यालयाचं, नवीन आहे. का बरं निवडलं? तुमच्या मनातली उत्तर मी सांगतो. घरापासून जवळ आहे, गावापासून जवळ आहे, माझ्या मित्राने प्रवेश घेतला, दुसरीकडे मिळाला नाही, या सरांनी सांगितलं म्हणून घेतला. बरोबर आहे ना? अजून एक उत्तर असतं खरं म्हणजे की माझा भाऊ, माझी बहीण, माझा वडील, माझी आई कुणीतरी या महाविद्यालयामध्ये शिकलेलं होतं. अशा पद्धतीची उत्तर असतं. यापैकी तुमचं कोणतं आहे हे तुमचं तुम्हाला नक्की माहिती. चांगलं शिकव. आता हे चांगलं हा जो भाग आहे ना तो फक्त टीचर पुरताच नसतो हो.
ते फक्त महाविद्यालयापुरता नसतो हो, तो विद्यार्थ्यांसाठी असावा लागतो. सहज सहज पहा, मी जर समजा समोर येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला माझ्यासोबत असणाऱ्या व्यक्तींसमोर अरे तो विद्यार्थी असं म्हणून बोर्ड दाखवलं, तो विद्यार्थी ना खूप सिन्सिअर आहे, अभ्यासू आहे, प्रामाणिक आहे, मेहनती आहे, कष्टाळू आहे असं म्हणून सांगायला लागलो तर ते एक बोट अभिमानाचं असतं. पण तेच 4 प्राध्यापक महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये उभे आहेत, ए इकडे रे तू असं म्हटलं तर याचा नक्की अर्थ असा आहे की त्या विद्यार्थ्याचं काही ना काहीतरी वर्तन चुकलेलं आहे. बोट एकच आहे. विद्यार्थी म्हणून महाविद्यालयामध्ये काम करत असताना, शिक्षण घेत असताना आपल्याकडे कोणतं बोट असलं पाहिजे? पहिलं असलं पाहिजे. आणि मग पहिलं जर असायचं लागेल, असावं असं वाटत असेल तर विद्यार्थ्यांच्या अंगी कोणते गुण असावे? स्वामी विवेकानंदांनी सांगून ठेवलं विद्यार्थ्यांच्या अंगी गुण काय असावे. विद्यार्थी प्रामाणिक असला पाहिजे. त्या सगळ्या गुणांना आपण आपल्या दैनंदिन अध्ययन अध्यापनामध्ये, महाविद्यालयीन जीवनामध्ये डोकवलं पाहिजे. प्रामाणिक असला पाहिजे म्हणजे काय? अगदी साधी छोटी घटना आहे. माझ्या महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचं बांधकाम सुरू झालंय. त्यामुळे पूर्ण ग्राउंड मध्ये आता खडी, वाळू, लोखंड, मातीचे ढीग, ग्राउंड मधून मुलांना टीचरला चालता येत नाही अशी स्थिती आहे. त्याच्या पावसाळ्यामध्ये तर सगळा चिखल. अशा स्थितीमध्ये एक मुलगा तिथून चालत येत असताना त्या चिखलामुळे पाय घसरला आणि पडला. त्याच्या लक्षात आलं नाही की खिशात ठेवलेला मोबाईल खाली पडलेला आहे. आणि मागून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी तो मोबाईल उचलला. जी महाविद्यालयामध्ये रचना ठेवलेली आहे त्या रचनेकडे तो गेला आणि सांगितलं की हा विद्यार्थी पडला होता, तो आता ड्रेस स्वच्छ करण्यासाठी म्हणून घरी गेलेला आहे, त्याचा हा मोबाईल आहे. साधीच घटना आहे. महाविद्यालयामध्ये शिकत असताना, शाळेमध्ये शिकत असताना अनेक संस्कार आपल्यावर केले जातात. त्या सगळ्या संस्कारांची शिदोरी आपल्याला घेतली पाहिजे. आणि विद्यार्थी प्रामाणिक असला पाहिजे. जसा तो अशा वर्तनामध्ये प्रामाणिक असला पाहिजे तसा तो आपल्या अभ्यासासाठी सुद्धा प्रामाणिक असला पाहिजे. सरळ सरळ टीचरला बोललं पाहिजे. मी माझ्या सगळ्या सहकारी प्राध्यापक बंधू भगिनींची कदाचित माफी मागतो की मी जे काही बोलतो त्यामुळे जर काही वेगळा अर्थ निघत असेल तर वेगळा अर्थ काढू नये. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे म्हणलं पाहिजे की तुम्ही आज जे शिकवलं ते मला कळलं नाही, पुन्हा एकदा सांगा. प्रामाणिकता कुठे आहे? प्रामाणिकता तिथे आहे की माझ्या आई वडिलांनी मी काहीतरी चांगलं शिकावं म्हणून मला कॉलेजमध्ये पाठवलेलं आहे. आई वडिलांच्या कल्पनेला वास्तवामध्ये उतरवण्याची जबाबदारी आपली आहे. तिथे सुद्धा प्रामाणिकता असते. मी तर प्राचार्य म्हणून काम करत असताना प्राचार्य अभिभाषणामध्ये अगदी प्रॅक्टिकली करून काही भाषण करायचं 3-3 तास. मला माहित नाही की इतका वेळ माझ्याजवळ आता नाही सुद्धा. तो कष्टाळू असला पाहिजे, मेहनती असला पाहिजे. कष्टाळू असला पाहिजे म्हणजे काय? कॉमर्सच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये तर नक्की हे घडतं. मी कॉमर्सचा प्राध्यापक आहे. मोजकी 1-2 वर्ष जर सोडली तर मी कधीच थेरी शिकवली नाही. म्हणजे माझी एक बाजू लंगडी आहे. ती किती लंगडी आहे हे मला सांगता येणार नाही. तुम्ही मला कधीतरी पुन्हा संवाद करून, सरांकडे माझा नंबर आहे, त्यांच्याकडून फोन नंबर घेऊन जर तुम्ही मला कधी फोन केला तर मला कळेल की माझी बाजू लंगडी आहे की नाही. थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठीचं अभ्यासाचं माझं एक पुस्तक आहे. त्याची 3री आवृत्ती आता प्रकाशित झाली. मला स्वतःला फार गर्व वाटतो. तो असू नये, कारण गर्वाचं घर नेहमी खाली असतं. की 3री आवृत्ती झाली म्हणजे माझं पुस्तक खूप चांगलं आहे. पण ते विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे की ते चांगलं आहे.
तुम्ही जर ते मला तसं वाचून सांगितलं, त्याचा तुम्हाला उपयोगी पडला आणि तुम्ही मला सांगितलं तर मग मला तयारी करत चांगलं आहे. पण मेहनती असा विषय मी केला, त्याचं कारण असं की जेव्हा मी थर्ड इयरला शिकत होतो, मला शिकवणारे सर वर्गामध्ये तो पेपर शिकवत होते, ज्याचं नाव तुमचं आता BRF आहे. त्यावेळेस आम्ही शिकत असताना त्याचं नाव वेगळंच होतं, त्याला मर्कंटाईल लॉ असं म्हणायचे. आणि मी आता सहकारी बांधवांशी बोलत असताना जुन्या लेखकांची नावं सांगितली, ही पुस्तकं खूप चांगली आहेत. त्यातले एक पुस्तक आमचे सर वापरायचे आणि त्यातून शिकवायचे. एक्झाम्पल त्याच पुस्तकातली सर आम्हाला द्यायचे. खूप कष्ट करून सर आम्हाला शिकवायचे. परंतु परीक्षा जशी जवळ येत गेली, महिना 2 महिन्यावर परीक्षा आली, तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला काहीच येत नाही, आपण नक्की या पेपरमध्ये नापास होऊ. पण नापास तर नाही व्हायचं, कारण आपण आजपर्यंत कधी नापास झालो नाही, कधी आपला क्लास आपण सोडला नाही, तर यावेळेस नापास होणं परवडत नाही, वर्ष वाया जाणं परवडत नाही. आणि म्हणून मी ती पुस्तकं घरी नेली, वाचली, नोट्स काढायला सुरुवात केली. 400 पेजेसच्या 2 वह्या भरल्या. आता असं वाटायला लागलं की एवढं कधी वाचलं पेपरला जाताना आदल्या दिवशी. पुन्हा ते रिड्यूस केलं. आता 200 पेजेसची एक वही भरली. 200 पेजेसची वही सुद्धा आजचा पेपर संपल्यानंतर घरी यायचं, आवरायचं, जेवण करायचं, नंतर थोडा वेळ आराम करायचा, नंतर अभ्यासाला लागायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा 10 वाजता पेपर आहे. कसं होणार? पुन्हा कमी केलं आणि पूर्ण पेपर 11 कायदे मला शिकायला होते. ते 11 कायदे, रुलिंग पेज जे आपलं असतं, रजिस्टरचं जे एक पेज असतं, एका चवरकीमध्ये सगळे मुद्दे लिहून काढले आणि एका रात्री 4-4, 5-5 वेळा ती वाचली. मुद्दा वाचायचा, मेमरी रिकॉल करायची, त्याचं विश्लेषण काय ते पाहायचं आणि त्यानंतर हे पुस्तक माझं प्रकाशित झालं. प्राध्यापक झाल्यावर त्याची 3री आवृत्ती. मेहनती म्हणजे काय असतं? किती जण स्वतः तुम्ही नोट्स काढता हो थेरीच्या? तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला काही मिळेल. वर्गामध्ये टीचर तुम्हाला ऍडव्हान्स अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, कॉर्पोरेट अकाउंटिंग, स्टॅटिस्टिक्स, फायनान्शियल अकाउंटिंग अनेक विषय तुमच्या पुढे शिकवतात. कधी कधी किंवा दररोजच कदाचित तुमचे टीचर तुम्हाला हा प्रॉब्लेम घरून सोडून आणा असं सांगतात. वर्गातले उपस्थित असणारे किती जण दररोज घरून सोडून आणतात? तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा. मी विचारतोय, मला उत्तर दिलंच पाहिजे आता असं काही मला अपेक्षित नाही. तुम्ही तो सोडवला, त्यातल्या काही शंका तुमच्या मनामध्ये आल्या तर तुम्ही सरांना विचारू शका आणि सरांना तुम्ही विचारलं, त्यांनी तुमच्या शंकाचं निरसन केलं तर तुम्ही अभ्यास करू शका. तो कष्टाळू असला पाहिजे. लायब्ररीमध्ये कदाचित 1, 2, 3, 4, 5 लेखकाची पुस्तकं असतील. सहज विद्यार्थ्यांची टेंडन्सी काय असते? सरांच्या हातामध्ये जे पुस्तक आहे तेच पुस्तक लायब्ररीमध्ये मागायचं, दुसराचा विषयच नाही. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांमध्ये अजून एक ट्रेंड आहे, ट्युशन लावली आहे. महाविद्यालयाने व्यवस्था केली आहे शिकवण्यासाठी. टीचर्स घरी अभ्यास करतात आणि आपल्या समोर उभं राहतात, आपल्याला बोलतात आणि आपण कॉलेजला न येता किंवा त्यांनी सांगितलेलं न ऐकता आम्ही ट्युशन लावली आहे या आविर्भावामध्ये आपण त्याकडे जास्त लक्ष देतो. तो जिज्ञासू असला पाहिजे. विद्यार्थी हा जिज्ञासू असला पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे आज हे सांगितलंय, अजून पुढे काय असेल, अजून पुढे काय असेल, अजून पुढे काय असेल. आणि मग फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल, म्हणजे सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना ते माहिती आहे, थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. अभ्यासक्रमातला एखादा मुद्दा सांगून मी ते जिज्ञासू कसा असावा अशा अर्थानं बोलतोय. रॉयल्टी नावाचा चॅप्टर तुम्ही फर्स्ट इयर मध्ये अभ्यास. 2 पार्टीज असतात. तो एक कॉन्ट्रॅक्ट आहे, एक लँडलॉर्ड आहे, दुसरा टेनेंट आहे. 4 प्रकारचे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात. 5 जनरल एंट्रीज इन द बुक ऑफ लँडलॉर्ड, 5 जनरल एंट्रीज इन द बुक ऑफ टेनेंट, prepared ledger accounts in the book of landlord, prepared ledger accounts in the book of tenant. मला नक्की माहिती आहे की
टीचरला अभ्यासक्रम तो पूर्ण करावयाचा असतो, विद्यार्थी प्रश्न विचारत नाही आणि म्हणून टीचर अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या त्यांची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण करण्याच्या साठी म्हणून जे काम करायचं ते करत असतात. विद्यार्थ्यांनी आज ह्या प्रॉब्लेम मध्ये अशी एक कंडिशन सांगितली, अशी कंडिशन याच्यापेक्षा वेगळी कंडिशन असू शकते का असा मनामध्ये विचार कधी केला? जर तुम्ही तो केला असेल तर तुम्ही सरांना प्रश्न विचारणार आणि सरांना प्रश्न विचारला तर तुम्हाला जास्तीचं ज्ञान मिळणार नाही तर नाही. तो जिज्ञासू असला पाहिजे, तो कल्पक असला पाहिजे. काय कल्पना असते हो? पंचतंत्रातल्या अनेक गोष्टी आपण ऐकतो. तुम्हाला या लहानपणी कधीतरी आजोबांनी, आजीनी, आईनी, वडिलांनी एक गोष्ट सांगितली ती आठवतही असेल. एक होती चिमणी, एक होता कावळा. चिमणीचं घर होतं मेणाचं, कावळ्याचं घर होतं शेणाचं. आहे ना? मोठा पाऊस आला, कावळ्याचं घर वाहून गेलं. ही गोष्ट मला माहिती आहे, पण एखादा चौथी मधला एखादा विद्यार्थी आपल्या कल्पनेने ती गोष्ट पुढे अशी सांगतो की कावळा म्हणाला की माझं घर होतं शेणाचं, ते पावसात वाहून गेलं हेही खरं आहे, परंतु मी माझं घर स्वतःच तयार करण्यासाठी धडपड करतो, पण मला बदनाम केलं ह्या लोकांनी. मी चिमणीच्या घरामध्ये राहिलो आणि घाण करून निघून गेलो. करा ना आपण कल्पना विस्तार. ती गोष्ट तशीच सांगितली पाहिजे असं थोडंच आहे. आपण कल्पना करा. सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की आपण ते एज्युकेशन जे शिकतो आहोत त्याचं उपयोजन करायला शिकलं पाहिजे. ते वास्तवामध्ये जगायला शिकलं पाहिजे. जर ते आपण वास्तवामध्ये जगलो, ते शिकलो, तरच आपण जे शिकलो त्याला अर्थ आहे. मॅडमचं बीएड झालेलं आहे, एज्युकेशनची डिग्री घेतलेली आहे. त्या अभ्यासक्रमामध्ये शालेय व्यवस्थापन नावाच्या एका पेपरमध्ये असं शिकवलं जातं, असं सांगितलं जातं अभ्यासक्रमामध्ये, कुणी शिकवावे, कुणाला शिकवावे, कधी शिकवावे, कसे शिकवावे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्या टीचरला कळाली तर तो टीचर उत्तम होऊ शकतो. विद्यार्थी तो कधी शिकावे, केव्हा शिकावे, कुणाकडून शिकावे, कसे शिकावे हे ज्याला कळतं. म्हणून विद्यार्थ्याच्या अंगी ते गुण असले पाहिजे की हे ज्ञान मला मिळवावयाचं आहे तर ते मी परिपूर्ण घेणार. आजचे विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. अभ्यासक्रमामध्ये हा सिलेबस दिलेला आहे, परीक्षेमध्ये या सिलेबसवर असे प्रश्न येतात. त्याचं उत्तर कसं लिहायचं हे कळालं, तेवढं लिहिलं, पास झालो, डिग्री मिळाली, नोकरी मिळेल अशी अपेक्षा असते, नोकरी मिळतेच असं नाही. मी खूप वास्तववादी जगणारा माणूस आहे आणि माझ्या नशिबानं मला अनेक काही अनुभव आले. अगदी कालच्या शनिवारी मला एक अनुभव आला, जे हा जो कसं शिकावे, कुठे शिकावे, कुणाकडून शिकावे, कसा अभ्यास करावा, या अनुषंगाने जे तुमच्याशी मी बोललो त्याला धरून असलेला अनुभव आहे. एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांच्या नियुक्तीच्या मुलाखती होत्या आणि विद्यापीठात मला पत्र आलं की तुम्ही त्या मुलाखती घेण्यासाठी एक्सपर्ट म्हणून जा. कालच्या शनिवारची गोष्ट आहे, 11 वाजता त्या महाविद्यालयामध्ये मुलाखतीसाठी एक्सपर्ट म्हणून गेलो. मी तुम्हाला जरी आता प्रश्न विचारला तर तुम्ही मला उत्तर देऊ नका. तुम्हाला समजा मनामध्ये कन्फ्युजन झालं किंवा जर काही क्युरिओसिटी वाटली तर मला तुम्ही पुन्हा विचारा, हे संपल्यानंतर.
बीकॉमला शिकवण्यासाठी मुलाखत देण्यासाठी आलेल्या व्यक्तींना एका पहिल्या उमेदवाराला मी प्रश्न विचारला, टाइप्स ऑफ अकाउंट्स, हाऊ मेनी टाइप्स ऑफ अकाउंट्स, आणि त्याचं उत्तर एम.कॉम PhD झालेल्या व्यक्तीकडून चुकीचं मिळालं. मग पुढचा प्रश्न विचारला, तुम्ही PhD केली आहे, कोणत्या विषयावर केली? त्यांनी मला विषय सांगितला. तो हे मी सांगतोय त्याचं कारण असं आहे की त्यांनी मला तो विषय सांगितला. तो विषय असा आहे, धाराशिव जिल्ह्यातील सहकारी दुग्ध उत्पादक संस्थेचा अभ्यास. विषय हा सहज सांगतोय. SRT विद्यापीठाने PhD अवॉर्ड केली आहे. आणि मी प्रश्न विचारला, धाराशिव जिल्ह्यामध्ये सहकारी तत्वावर चालणाऱ्या दूध डेअऱ्या किती आहेत? उत्तर नाही देता. मेहनती असला पाहिजे विद्यार्थी, म्हणजे कसा असला पाहिजे? जे करतोय ते पूर्ण करणार, अर्धवट नाही, डिग्री मिळवण्यासाठी नाही, पास होण्यासाठी नाही, मार्क फक्त सांगण्यासाठी 75% पडले उपयोग नाही. ठरवून केलं पाहिजे, ठरवून केलं पाहिजे. हे करायचंय म्हणजे ते त्याच वेळेला झालं पाहिजे. कधी कधी त्यासाठी आपल्याला खूप खस्ता खाव्या लागतात, कधी कधी त्रास सुद्धा सहन करावा लागतो. मी सकाळी आल्याबरोबर सरांशी एक विषय बोललो, तत्पूर्वी मी त्यांना 7 वाजताच एक मेसेज टाकला. मला इथे येण्यासाठी किमान 2.5 तास लागतात. मी जिथे राहतो तिथे येण्यासाठी 2.5 तास लागतात. प्रायव्हेट व्हेकल, माझं स्वतःची गाडी घेऊन आलो पाहिजे. माझी स्वतःची कार काढली, 2 किलोमीटर पुढे आलो, काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाला आणि गेअरच पडेना. गाडी गॅरेजला नेऊन लावली, दुसरी गाडी घेतली. त्याच्यामुळे मला थोडं निघायला अर्धा तास लेट झाला. मी लगेच मेसेज टाकला की मी 9 वाजता येतो म्हटलं होतं, पण 5-10 मिनिट मला लेट होईल. पण मी माझ्या ड्रायव्हरला सांगून टाकले की कशाही स्थितीमध्ये 9च्या आत मी कॉलेजमध्ये पोहोचलं पाहिजे. आणि मी कधीच ड्रायव्हरला इतक्या फास्ट गाडी चालवू देत नाही. पण आज मी 100 ते 120च्या स्पीडनं गाडी चालवू दिली आणि 8:50 मी कॉलेजमध्ये आलो. मी सांगितलंय ना, तर तसंच वागलं पाहिजे. जे ठरवेन, जे सांगेन, जे बोलेन, जे ठरवेन तेच करणार. तरीही मी 7 वाजता मेसेज टाकला की मला 5-10 मिनिट उशीर होईल. पण आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण इन टाइम आलेलो आहोत. कठोर निर्णय क्षमता विद्यार्थ्याच्या अंगी असली पाहिजे, स्वतःच्या अंगी असली पाहिजे. मला माहिती आहे की 100-120च्या स्पीडनं गेल्यानंतर काय काय परिणाम होतात. ह्या हायवेवर जर 120च्या स्पीडनं मी गेलो आणि ती जर गव्हर्नमेंटनं आता लावलेल्या त्या ज्या स्पीड व्हॅन आहे त्यांनी माझी स्पीड जर कॅच केली तर मला 1000 रुपये जागेवर फाईन आहे, हे मला माहिती आहे. पण मी ठरवलेलं जे आहे, माझ्या शब्दाला प्रतारणा होणार नाही, त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी विद्यार्थ्याच्या अंगी असते. ठरवलंय ना मी महाजन कॉलेजला प्रवेश घ्यायचा आणि चांगल्या मार्काने बीकॉम व्हायचं, तर त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते मी केलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पाठात असे अनेक गुण सांगू शकतो. 14 गुण विवेकानंदांनी सांगितलेले, ते सगळे सांगायचे तर 1 तास असाच. कारण नुसता तो गुण मला सांगून चालणार नाही, त्यात ते कसा असतो त्याचं विश्लेषणही काही करावं लागेल, काही एक्झाम्पल सांगायला तरी वेळ जास्त. मी सुरुवातीला प्रश्न तुम्हाला विचारला की तुम्ही काय ठरवून कॉमर्सचा प्रवेश घेतला, आणि त्याचं उत्तर सुद्धा लगेच मी देऊन टाकलं की बँकेमध्ये किंवा अकाउंटंट म्हणून जर मला नोकरी करायची असेल तर आता कॉमर्स एज्युकेशनची आवश्यकता नाही. खरं म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की जे बँकेमध्ये काम करावं लागतं, जे डेबिट क्रेडिट करायला लागतं, ज्या ट्रान्सफरच्या एंट्रीज मारायला लागतात, ते सगळं कॉमर्स एज्युकेशन असताना तिथे BAMS डॉक्टर सुद्धा नोकरी करतात, तिथे इंजिनियर्स नोकरी करतात, तिथे BSc झालेले लोक इंजिनियर करतात, नोकरी करतात बँकेमध्ये. ऍग्रिकल्चरल BSc झालेले सुद्धा नोकरी करतात.
त्यांना कुठून मिळतं हे ज्ञान? तर विद्यार्थ्याच्या अंगी तोही एक गुण असला पाहिजे. जे जे जिथे जिथे चांगलं म्हणून दिसेल, जे जे आपल्या ज्ञानामध्ये भर घडणार असेल, ते शिकण्याची प्रवृत्ती विद्यार्थ्याच्या अंगामध्ये असते. महाविद्यालयामध्ये अनेक उपक्रम होतात आणि अनेक सूचना जेव्हा बोर्डवर लिहिल्या जातात की उद्या असा असा कार्यक्रम आहे, अनेक विद्यार्थ्यांची मानसिकता असते, आपल्याला काय करायचं त्याशी. आणि मग कार्यक्रमाला जाऊन बसा म्हटलं की अनेक विद्यार्थ्यांचं अशी मानसिकता असते, चला पायऱ्या उठून आपण आपल्या घरी त्या कार्यक्रमाला बसणंही नको आणि हे आपला वेळ वाया घालणं नको. ही वेळ वाया घालणं नाही आहे. महाविद्यालयीन शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असतं. सर्वांगीण विकास म्हणजे काय हे एक वेगळं व्याख्यानाचा विषय आहे, त्याच्यात मी आता जात नाही. मला संगीत आलं पाहिजे. शिक्षकाच्या अंगी आमचे जे गुण आहेत ना, त्याला चित्रकला आली पाहिजे, संगीत आलं पाहिजे, त्याला बोलता आलं पाहिजे, त्याला कन्सेप्ट क्लिअर करून सांगता आल्या पाहिजेत, विद्यार्थीच्या मनामध्ये काय चाललंय हे त्याला ओळखता आलं पाहिजे. मला एक शेवटेकर म्हणून मॅडम होत्या, क्लिअर करत असतात. त्यांनी वर्गामध्ये एकदा कसे शिकवावे, कुणी शिकवावे हे धरून सांगत असताना त्या असं म्हणाल्या की 45 मिनिटाचा तास जर आपला असेल, 40 मिनिटाचा तास जर असेल, तर पहिली बेल झाल्याबरोबर वर्गात गेलं पाहिजे आणि दुसरी बेल व्हायच्या वेळेला आपण जे आज बोलायचं वर्गात ठरवलंय त्याचा शेवटचा शब्द उच्चारला पाहिजे. तुमच्यासारखाच मीही विद्यार्थी, मी पाठवून अल्फाबेटिकली बसवायचं. आमचं एच पासून नाव असल्यामुळे माझा रोल नंबर 98. 100 विद्यार्थ्यांची बॅच, सगळ्यात शेवटी बसलेलो. मी माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या मित्राला म्हटलं, काय सांगतो, असं कुठं होत असतं ना. आणि जेव्हा मॅडमने एका डेमो घेऊन दाखवला की तास कसा घ्यायचा, बेल झाल्याबरोबर मॅडम वर्गात आल्या. एका कवितेचं वर्णन होतं, बालकवींची कविता होती. डोंगर आहे, झाड आहे, नदीचा एक झरा असा वाहतोय. कविता तालासुरामध्ये गाऊन दाखवत असताना मॅडमने चित्रस्वरूप साकार. आणि मग लक्षात आलं की नाही होत असत. म्हणून प्रयत्नवादी विद्यार्थी असला पाहिजे. जी गोष्ट करायची आहे, जी गोष्ट समोर दिसत आहे, ते मला काय ती आली पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं असतं, तुमच्यापैकी अनेकांच्या लक्षात असं आलं असेल की मला कधीतरी अकाउंटन्सीमध्ये कमी पडले, मला स्टॅटिस्टिक्समध्ये चांगले पडले, मला कॉर्पोरेट अकाउंटिंगमध्ये अजून चांगले पडले, मला मॅनेजमेंट अकाउंटिंगमधलं रेशिओ अनालिसिस ते जे फॉर्म्युले ते लक्षात राहत नाही. लक्षात राहत नाही म्हणजे काय? विज्ञानाचे विद्यार्थी नाही आहोत आपण, मीही नाही आहे, परंतु आपल्या सगळ्यांच्या मेंदूचा आकार एकसारखा आहे. जी बुद्धिमत्ता आपल्याला निसर्गदत्त मिळालेली आहे ती सगळ्यांची एकसारखी आहे. त्याचं ऍप्लिकेशन आपण कसं करतो त्यावर ते डिपेंड आहे, काय येतं आणि काय येत नाही. आणि त्यामुळे आपण प्रयत्नवादी असलं पाहिजे. जगाच्या पाठीवरची कोणतीच गोष्ट अवघड नाही, कठीण नाही, त्या दिशेनं फक्त आपली पावलं पडली पाहिजे. आपण एक असे भाग्यवान विद्यार्थी आहोत, कॉमर्सचे विद्यार्थी. आर्ट्स फॅकल्टीमध्ये 3 ऑप्शनल विषय शिकायला मिळतात, चौथा मिळत नाही शिकायला. सायन्समध्ये 3च मिळतात, चौथा मिळत नाही. पण आता जी नवीन एज्युकेशन पॉलिसी भारत सरकारनं मान्य केली आणि जी पुढच्या वर्षीपासून इम्प्लिमेंट होणार आहे खालच्या वर्गापासून, त्याच्यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांना कोणताही विषय शिकण्याची मुभा आहे. चांगली एज्युकेशन पॉलिसी आहे. एज्युकेशन पॉलिसीवर बोलायचं तर खूप वेगळा विषय आहे. तुम्ही मात्र अभ्यास केला पाहिजे, कारण आपल्याला ते शिकायला नाही मिळालं. मलाही नाही मिळालं, तुम्हालाही नाही मिळालं. जे मला मिळालं नाही ते मला कसं शिकायला मिळू शकते असेल त्या एज्युकेशन पॉलिसीचा अभ्यास करा, विचार करा. मित्रांनो, मी भाग्यवान यासाठी म्हटलं की वेगवेगळे विषय आपल्याला अभ्यासाला मिळतात. खरं तर ते सगळे को रिलेटेड आहे. स्टॅटिस्टिक्स मध्ये तुम्हाला एक चॅप्टर आज आता आहे का नाही मला माहित नाही, कारण स्टॅटिस्टिक्स जवळपास 12-15 वर्ष झाली मी शिकवत नाही आणि माझी ती कमतरता आहे.
वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत असल्यामुळे मला ते लेटेस्ट अलीकडल्या 2-4 वर्षामध्ये मी त्याकडे पाहिलंही नाही. ही माझी झालेली चूक आहे. पण संख्याशास्त्र या विषयाचा जगाच्या पाठीवर असलेल्या सगळ्या विषयाशी संबंध आहे. बोरकरांची 4थ्या कविता संग्रहातली 5वी कविता, 4था कविता संग्रह आणि 5वी कविता अंक आहे, संख्याशास्त्र आहे. 1857 स्वातंत्र्य समर, 1857 संख्या आहे. आता लोकसभेमध्ये बीजेपीचे एवढे खासदार, संख्या आहे. लोकप्रशासन घ्या, मराठी घ्या, इंग्रजी घ्या, इंग्रजीमध्ये सुद्धा किती अल्फाबेट आहेत? 26 संख्या आहे. कॉमर्स हा विषय तसा कोणताच विषय खराब नसतो, पण आता कॉमर्स बोलायला आलोय म्हणून कॉमर्सच बोलणार. डॉक्टर असू द्या हो, एका पेशंटला 200 रुपये फीस घेतो, दिवसभरात 200 पेशंट तपासतो, किती रुपये मिळाले? संख्या आहे. आणि दररोज एवढे पैसे मिळाल्यानंतर महिन्याच्या काठी किती झाले, वर्षाच्या काठी किती झाले, त्यावर टॅक्स किती भरायचा? कॉमर्स एज्युकेशन शिवाय डॉक्टर सुद्धा परिपूर्ण नाहीये, इंजिनियर परिपूर्ण नाहीये, शिक्षक परिपूर्ण नाहीये. मला माहिती आहे काही शिक्षक, मी असा भाग्यवान आहे की ज्या शिक्षकांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या स्वतःची पदरमोड करून काम केलं आणि अनेक विद्यार्थी घडवले, अशा शिक्षकांकडून मला शिकायला मिळालं. ज्यांना स्वतःचा पगार किती हे कधीच माहित असायचं नाही. माझी दैनंदिनी भागवण्यासाठी जेवढं लागतं तेवढं माझ्याजवळ आहे ना, बस मी काम करतो. त्या शिक्षकांना सुद्धा कॉमर्स एज्युकेशन महत्वाचं आहे. काही व्यापारी असतात, 4थी 5वी 7वी 10वी शिकलेले असतात, त्यांना दररोज हिशोब ठेवावा लागतो. तुम्ही सगळेजण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट, बॅलन्स शीट हे सगळं केलेलं आहे तुम्ही, तुम्हाला ते माहिती आहे. त्यांनाही ते करावं लागतं कॉमर्स एज्युकेशन. कोणताही घटक घ्या, जगाच्या पाठीवरला कोणताही घटक घ्या, संख्याशास्त्र, कॉमर्स याच्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहात की ज्या विषयाची तुम्ही निवड केलेली आहे ती निवड अत्यंत योग्य आहे. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला होता, तुम्ही काय करायचं ठरवलंय? आणि जगाच्या पाठीवरची कोणतीच गोष्ट नाही की ती कमी दर्जाची आहे, ती उच्च दर्जाची आहे. आपण आपल्या स्वतःच्या मनाचे तसे काही दालनं करून ठेवली आहे की मी क्लास 1 अधिकारी, मी सुपर क्लास 1 अधिकारी, मी क्लास 2 अधिकारी. तो काय सेवक आहे? अरे त्यांनी जर दार उघडलं नाही, झाडून ठेवलं नाही, तर तू तुझ्या टेबलवर बसू शकत नाहीस आणि कामही करू शकत नाहीस. तुझ्यापेक्षा तो जास्त महत्वाचा आहे. आणि म्हणून कॉमर्स एज्युकेशन कडे पाहत असताना व्यापाऱ्यांना कॉमर्स एज्युकेशनची माणसं पाहिजेत, डॉक्टर्सला कॉमर्स एज्युकेशनची माणसं पाहिजेत, इंजिनियर्सला कॉमर्स एज्युकेशनची माणसं पाहिजेत, शैक्षणिक संस्थांमध्ये कॉमर्स एज्युकेशनची माणसं पाहिजेत. असंख्य संधी आहेत. उद्योजकांना पाहिजेत, व्यापाऱ्यांना पाहिजेत. आज आपल्याला अवतीभोवती असं दिसतं की ज्यांना 10वी पास झालेला व्यक्ती एखाद्या आडत दुकानावर मुनीम म्हणून काम करतो, कॉमर्स एज्युकेशन घेतलेलं नसतं, पण आपल्यापेक्षा परफेक्ट रेकॉर्ड मेंटेन करतात. आणि आपण तर आता ग्रॅज्युएट होणार. आणि म्हणून आपण ठरवलं पाहिजे सेल्फ एम्प्लॉयमेंट मध्ये जायचं आहे का नोकरीमध्ये जायचं आहे. मला असं वाटतं की कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी, मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी आता सेल्फ एम्प्लॉयमेंटचा जास्तीत जास्त विचार केला पाहिजे. ती काळाची गरज आहे. आणि जसं जसं काही कायदे बदलत गेले, जसं जसं काही सिस्टीम बदलत गेल्या, तसं कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना जास्त संधी उपलब्ध झाल्या.
विद्यार्थी मित्रांनो, गेली अनेक वर्ष इन्कम टॅक्सचा सारखा पेपर मी शिकवतो आणि तो पेपर शिकवत असताना कसा टॅक्स काढायचा, किती टॅक्स बसतो, तो कसा भरायचा, रिटर्न कसं भरायचं, अनेक गोष्टी शिकवतो. दरवर्षी कायद्यामध्ये काय सुधारणा होतात, पण ते प्रोफेशनल एज्युकेशन मी घेतलेलं नाहीये. म्हणून मला माझ्या स्वतःचा इन्कम टॅक्स किती हे शोधून काढण्यासाठी सुद्धा मी स्वतः कॅल्क्युलेशन करतो. पण एखाद्या सीए कडे जावं लागतं, एखाद्या कर सल्लागाराकडे जावं लागतं, कर बाबा ह्याच्यावर सही, आणि सही केल्याचे 500 रुपये त्याला द्यावे लागतात. कॅल्क्युलेशन तर सगळं मीच केलं. आणि मग कॉमर्स एज्युकेशन झाल्यानंतर, बीकॉम ग्रॅज्युएट झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जर आजची गरज लक्षात घेता डीटीएल नावाचा 1 वर्षाचा कोर्स केला, डिप्लोमा इन टॅक्स लॉ. लिहून घ्या काही विषय महत्वाचे. 1 वर्षाचा कोर्स केला आणि एखाद्या सीए कडे, एखाद्या कर सल्लागाराकडे 2 वर्ष प्रॅक्टिस केली. तर स्वतःच रजिस्ट्रेशन करता येतं, सरकार त्याला मान्यता देतं. आपल्या घरामध्ये 10 बाय 10च्या खोलीमध्ये एक लॅपटॉप, एक प्रिंटर, एवढी सुविधा पुरेशी आहे. आपण स्वतः प्रॅक्टिस करू शकतो आणि सगळ्यांना कर बसत असतो, सगळ्या व्यापाऱ्यांना बसतो, सगळ्या नोकरदारांना कर बसतो. त्या सगळ्यांना त्याचं कॅल्क्युलेशन करून द्यावं लागतं आणि त्याची फीसही आपण वसूल करू शकतो. मी जेव्हा शिकत होतो, मी सरांशी मगाशी बोलत होतो, पाटील साहेबांशी बोलत होतो की मी ठरवलं कॉमर्स घ्यायचं. त्यावेळेस मी असं 11वीला कॉमर्सचा प्रवेश घेत असताना मी ठरवलं होतं की आपल्याला सीए व्हायचं. आता लगेच तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, कुठे झाला मग तुम्ही सीए? आमच्या समोर येऊन तर बोलायला लागले प्राध्यापक म्हणून. हो, मी नाही झालो सीए, आणि नाही झालो त्याचं कारण काही वेगळं आहे. ते कौटुंबिक कारण आहे. मी माझ्या वडिलांचा मान राखायचा, माझ्या आई वडिलांची गरज लक्षात घ्यायची, म्हणून ते एज्युकेशन सोडून आले. अशा संस्कृत आपण वाढलेलो आहोत. आणि मग मी ठरवलं की आता काय करायचं, तुम्ही प्राध्यापक होईल, मला सीए होता आलं नाही, माझे किमान 10 विद्यार्थी सीए झाले पाहिजेत. आणि आज मी तिला तो आकडा 9 आहे. अजून माझी 10 वर्षाची प्राध्यापकाची नोकरी बाकी आहे. नक्की 10 होणार. चिकाटी पाहिजे विद्यार्थ्यांच्या अंगी. शीतल दगडे नावाची माझी एक विद्यार्थी होती. शांत बसायची वर्गामध्ये, बोर्डवर जितकं काही लिहिलं, जोपर्यंत तिला कळत नाही तोपर्यंत पेन उघडायचाच नाही, काय अंतच नाही. हुशार नव्हती फार, मी तिचा अवमान नाही करत, हुशार नव्हती फार म्हणून, पण तिला चिकाटी होती, जिद्द होती. 5 वेळेला सीएची परीक्षा दिली, मग पास झाली, पण सीए झाली. मेहनत पाहिजे, चिकाटी पाहिजे, जिद्द पाहिजे. जर डीटीएलचा कोर्स केला तर 2 वर्षामध्ये आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून आपण अनेकांना कर कसा बसतो, कर कसा वाचवू शकतो. अहो, त्यामुळे इतक्या संधी आहेत. मी माझ्या एका विद्यार्थ्याकडे माझा आता सध्या रिटर्न दाखल करतो. शंतनू जोशी त्यांचं नाव आहे. अंबाजोगाईमध्ये कर सल्लागार म्हणून काम करतात, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडे मी गेलो, सर तुम्हाला खूप टॅक्स बसायला हो, तुमची मेडिकल पॉलिसी आहे का एखादी? नाही सर, थांबा. लगेच लॅपटॉपवर त्यांनी सर्च केलं, सर ही पॉलिसी घ्या, 39,000 रुपये भरा वर्षाला. जर तुम्ही आजारी पडला तर तुमचा सगळा खर्च त्यातून निघून जाईल, नाही पडला तर 39 गेले म्हणा, पण 39,000 रुपयाचा टॅक्स तुमचा वाचेल. म्हणलं बरं ठीक आहे. ते 39,000 रुपयामध्ये 5,000 रुपये त्यांचं कमिशन होतं. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय छोटा असतो पण त्यातून उपव्यवसाय खूप होता. डिटेलच झाले. माझ्याकडे कार उशीर आली, पण माझ्या विद्यार्थ्याकडे ज्यांना डिटेल केलं आणि कर सल्लागार म्हणून काम करायला सुरुवात केली, त्यानं माझ्या आधी 2 महिने कार घेतली. मला त्याचा अभिमान वाटतो. त्यानं मेहनत केली, त्यानं कौशल्य आपल्या पणाला लावलं.
तो प्रामाणिक राहिला, त्यानं जिद्द बाळगली, रात्रीचा दिवस केला. आज त्याच्याकडे 5 विद्यार्थी नोकरीला आहेत. मी नोकरी घेणाऱ्यापेक्षा नोकरी देणारा झालो पाहिजे. मदत मागण्यापेक्षा मदत देणारा झालो पाहिजे. त्याच्यासोबत मी त्याला एकदा सांगितलं, माझा एक विद्यार्थी होता राहुल शिटे नावाचा. मी नावानिशी सांगतो, ते कुठे काम करतात हेही सांगतो, म्हणजे तुम्हाला मनात असं यायला नको की गप्पा मारून निघून गेले. ते आज बीडच्या कलेक्टर ऑफिसमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये तो बरेच दिवस कॉलेज बुडवायचा. 2दा-3दा कॉलेज बुडवल्यानंतर माझा थाट्या खूप वेगळा. मी बीकॉमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा चुकल्यानंतर वर्गामध्ये मारतो. माझ्या कॉलेजला कॉलेज आम्ही म्हणत नाही, आम्ही संस्कार केंद्र म्हणतो. घरात जसे संस्कार आई वडील करतात तसे संस्कार करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आमच्या संस्थेतल्या शाळा कॉलेजला संस्कार केंद्र म्हटलं जातं. मुख्याध्यापक प्राचार्य म्हणत नाही, कायदेशीर भाषेमध्ये मुख्याध्यापक प्राचार्य म्हणावं लागतं. आम्ही त्यांना संस्कार केंद्र प्रमुख म्हणतो. असंच त्यांना बरेच दिवस 2-4 दिवस कॉलेज बुडवलं. मग एक दिवस त्याला मी बोलवलं, काय बाबा तू कॉलेजला काय येत नाही, का कॉलेज बुडवतो? वर्गात विचारलं. तो म्हणला सर मी नंतर सांगतो तुम्हाला. ठीक आहे म्हणालो. एक जाहिरात दिसते पहा आता युट्यूबवर कुठेतरी एक जाहिरात असते. एक विद्यार्थी वर्गामध्ये उशिरा येत असतो, टीचर त्याला आठवड्यात छडी मारतात, दुसऱ्याही दिवशी छडी मारतात, तिसऱ्याही दिवशी छडी मारतात. मग त्या टीचरला 4थ्या दिवशी 5व्या दिवशी कधीतरी दिसतो की तो मुलगा सायकलवर पेपर टाकत चाललेला आहे. ती जाहिरात आता अलीकडे 1-2 वर्षामध्ये ती क्लिप दिसते, व्हॉट्सअपवर फिरते ती. आणि मग ते टीचर सकाळी स्वतः व्यायाम करण्यासाठी फिरण्यासाठी जेव्हा गेलेले असतात त्यावेळेस तो विद्यार्थी त्याला दिसतो. आणि त्याही दिवशी तो विद्यार्थी वर्गात उशिरा येतो आणि टीचर त्याला मारत नाही. तो हात पुढे करतो, दररोज सर की छडी मारा पण मला वर्गात बसू द्या. टीचर त्याला मारत नाही, त्याला कवटाळतात आणि वर्गात बसवतात. प्रत्यक्ष तो अनुभव मी 99 साली घेतलेला आहे. त्याला मी रागवलो. तो खाली आला, डिपार्टमेंटला आला आणि मग मी म्हणालो का बरं येत नाही, वेळेवर काय येत नाही, कॉलेज का बुडवतो? आणि त्यानं मला सांगितलेलं एक्झाम्पल असं आहे. त्याला सांगितली माहिती अशी आहे की सर माझ्याकडे एकच ड्रेस आहे. मी सकाळी पेपर वाटतो, पावसाळ्यामध्ये पेपर वाटत असताना मला तो ड्रेस भिजतो, मग मला भिजलेला ड्रेस नको यायला येता येत नाही म्हणून मी कॉलेज बुडवतो. बीकॉम झाला. असेच कोर्सेस त्याला मी सांगितले की ना, DTL केलं, GDC आणि हे केलं. स्वतः प्रॅक्टिस करायला लागला. त्याची वडील एक्सपायर झालेली, आई कुठेतरी मजुरी करते आणि त्यातून त्याचा उदरनिर्वाह चालतोय. मग तो सज्ञान झाला आणि सज्ञान झाल्यानंतर वडिलांच्या जागेवर तो कलेक्टर ऑफिसमध्ये नोकरीला आहे. या दोघांना तर नक्की माहिती आहे. जेव्हा आणीबाणीला ती विषय निघाला होता मगाशी, त्यात जे काही कार्यकर्ते सरकारनं डांबून ठेवले होते त्यांना महाराष्ट्र सरकारनं पेन्शन द्यायची असं सुरू केलं. आणि मग मला असं वाटलं की माझ्या शिक्षण संस्थेमधले असे 15-20 माझे शिक्षक कार्यकर्ते शासनानं डांबून ठेवले होते, त्यांना आता पेन्शन मिळते, ते सगळे 75च्या वयाच्या पुढचे आहेत. तर त्यांचं काम मी केलं पाहिजे. मला कोणी सांगितलं नाही. मी त्यांच्या घरी गेलो, त्यांची सगळी माहिती घेतली, ते फॉर्म भरले आणि कलेक्टर ऑफिसला गेलो. जाताना त्या माझ्या विद्यार्थ्याला फोन केला. तो थांबला होता, दारात येऊन थांबला होता, गेटवर थांबला होता. मला मध्ये नेलं, कलेक्टरची ओळख करून दिली. ते माझे सर आहेत. सगळं झालं, त्यांची कामं, त्यांचे ते दाखल केल्या सगळ्या फाईल्स. 12 फाईल्स एकाच दिवशी मी दाखल केल्या. हेवाळकर सर, दाट सर, पद्माकरराव देशपांडे, वसंतराव देशमुखजी, अनेकांची नावं सांगू. आणि तो बाहेर आला. तो मला सर चला नाही, मला अंबाजोगाईला दिलं पाहिजे, मी आज नाही पुन्हा घरी केलं. सर नाही, माझं नवीन बांधकाम घराचं चालू आहे, ते पहा तरी येतात. तुम्ही गेलो, पाहिलं. त्यावेळेस त्यानं त्याच्या मिसेसची माझी ओळख करून दिली. मी ते लग्नाला तर मी गेलो होतो, परंतु त्यानंतर पुन्हा बरेच दिवसाचा माझा त्याचा कॉन्टॅक्ट नव्हता. त्याची मिसेसची त्यानं ओळख करून दिली. आणि तो म्हणाला की सर तुम्ही जे सांगितलं ते मी करत होतो, ते बंद करायचं नाही असं ठरवल्यामुळे, नोकरी जरी लागली तर ते बंद करायचं नाही असं ठरवल्यामुळे माझ्या मिसेसला तिचं क्वालिफिकेशन करायला लावलं. तिच्या नावानं लायसन काढलं. पगार जेवढा मिळतो तेवढी सगळी माझी सेव्हिंग आहे.
या जीडीसी अँड ए मधून मला दरमहा आता 1,00,000 मिळतात. मिसेसच्या लायसन रात्री हा घरी काम करतो. ह्याला आता स्वतःच लायसन घेता येत नाही. छोटा कोर्स आहे, घरी बसून करायचा कोर्स आहे. 6 पेपर आहेत, 100 मार्काचे असतात. बीकॉम 11वी पासून बीकॉम पर्यंत शिकलेले सगळे विषय त्याच्यामध्ये आहेत. 2च पेपर फक्त वेगळे आहेत, कॉपरेटिव्ह हिस्ट्री आणि कॉपरेटिव्ह लॉ. परीक्षा अशी आहे, दररोज 2 पेपर असतात. जिल्ह्याच्या ठिकाणी फक्त सेंटर आहे. 3-3 10चे पेपर, सकाळी 10 ते 1, 2 ते 5, दररोज 2 पेपर, म्हणजे 6 तास लिहावं लागतं. 40 मार्काला पास आहे. सगळ्या विषयात 40 पडले तरी तुम्ही पास, पण सगळ्या विषयात 40 पडले आणि एका विषयामध्ये 38 पडले तर सगळेच नापास. 50 पेक्षा जास्त ज्यात पडले तेच पास. अशी ती परीक्षा आहे. डिटेल करत असताना जीडीसी अँड ए केलं. त्यालाही लायसन मिळवण्यासाठी, गव्हर्नमेंटचं लायसन घेण्यासाठी 2 वर्ष सीएकडे प्रॅक्टिस लागते. यालाही लायसन घेण्यासाठी कर सल्लागार किंवा सीएकडे 2 वर्षाची प्रॅक्टिस लागते. दोन्ही कोर्सेस सायमल्टेनियसली केले. 2 वर्ष एकदाच प्रॅक्टिस केली. दोन्हीचे लायसन घेतले. आणि जर तोंडानं चांगला असाल ना, सगळ्यांना चांगलं बोललं, गोड बोललं, कुणाला दूषण देण्याचं काही कारण नाही. होत असते चूक एखाद्याकडून. म्हणजे आता सुद्धा मी समजा एखाद्या जोरात असं म्हटलं, असं प्रत्यक्ष मला आता दिसलं नाही बरं का, परंतु समजा मी म्हटलं, तुमचं लक्षच नाही माझ्याकडे, तुम्ही मोबाईलमध्ये खेळत बसला, कधी तेवढ्या पुरतं. पण मला माझं काही मिळवण्यासाठी मी समोरच्या कस्टमर्सला योग्य ट्रीटमेंट दिली, सर्व्हिस दिली, तर आरामशीर घर बसल्या, कोणाची चाकरी नाही, कुणी रागवणार नाही, असं का केलं म्हणून कुणी बोलणार नाही, माझं मी उत्पन्न कमवू शकतो. छोटे छोटे कोर्सेस आहेत हे सांगतो. टॅली सारखा कोर्स आहे, तुमच्या अभ्यासक्रमामध्ये थोडासा भाग आहे त्याचा, परंतु नवीन व्हर्जन टॅलीचं तुम्ही शिकला. आता जीएसटी आहे, तुम्हाला अभ्यासाला आहे, खूप रोटक सिलेबस आहे, त्याचा काही फार आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी फार उपयोग होणार आहे असा अभ्यासक्रम नाही, पण आहे अभ्यासक्रमामध्ये. तुम्ही टॅली सारखा कोर्स केला, नवीन व्हर्जनचा कोर्स केला, जीएसटीचं अकाउंटिंग कसं करायचं याचा अभ्यास केला, सगळ्या व्यापाऱ्यांना, आणि प्रत्येक गोष्टीचे काही फायदे तोटे असतात. मला असं वाटतं की भारत सरकारला कोरोनाचा फायदा झालाय. सगळं आपण आता ऑनलाईनच करायला लागलो, आणि ऑनलाईन केलं की ते रेकॉर्डवर घ्यावंच लागतं ट्रान्झॅक्शन. व्यापाऱ्यांना रेकॉर्डवर ट्रान्झॅक्शन घेतलं की त्यावर टॅक्स गव्हर्नमेंटला मिळतो. म्हणून भारत सरकारला फायदा झाला असं मी म्हणतो. ज्या देशामध्ये करन्सी कमी असते आणि ई करन्सी जास्त असते त्या देशाचा जीडीपी चांगला असतो. आणि आता आपण ई ट्रान्झॅक्शन करायला लागलो. मी तर माझ्या खिशात पैसेच ठेवत नाही गेल्या 2.5 वर्षापासून, 2 वर्षापासून. त्यामुळे कधी कधी फजिती होते. एकदा मी एका फळवाल्याकडे गेलो, काही फळं घ्यायची म्हणून गेलो. कोणता तरी सणाचा विषय होता. तो म्हणला पैसे नाही. मी म्हणलं पैसे नाही, QR कोड नाही का तुझ्याकडे? तो म्हणला नाहीये. ठीक आहे म्हणलं, काही राहू दे इथे. भाजीवाल्याकडे गेलो, भाजी घेतली. ती काही 70-80 रुपयाची भाजी झाली. त्याकडे QR कोड होता. मी म्हणलं तर मी 170 रुपये टाकणार. ते नाही सर 70 रुपये झाले माझे. म्हणलं 170 टाकणार, 100 रुपये तुम्हाला दे. ते फळवाल्याला. अशी फजिती होते. पण एकदा फजिती झाली, 2दा झाली, 4दा झाली म्हणून आपण आपलं सोडायचं नाही. अनेक वेळा होते फजिती, होते. पण ज्याच्यामध्ये माझ्या देशाची प्रगती दडलेली आहे ते काम मी केलं पाहिजे. कशामध्ये दडलंय? तर माझ्या देशामध्ये टॅक्सच्या रूपानं गोळा होणारा पैसा जर सरकार दप्तरी मोठ्या प्रमाणावर गोळा झाला तर विकास कामं जास्त गतीने होतील. ती विकास म्हणजे मला म्हणतीये
की माझ्या गावाहून औरंगाबादला संभाजीनगरला विद्यापीठात मला जायचं असेल तर मला 5 तास लागायचे, 4.5 तास लागायचे. आज मी माझ्या कारनं 3 तासामध्ये जातो. 2 तास गाडी चालू ठेवण्यासाठी लागणारं पेट्रोल माझं वाचलं. तेवढा माझा खर्चही वाचला. त्यामुळे पायाभूत सुविधा जर गव्हर्नमेंटला करायच्या असतील तर ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि म्हणून या व्यापाऱ्यांना आता जीएसटीचं अकाउंटिंग वेगळं करावं लागतं. या व्यापाऱ्यांना त्याचा वर्षभराच्या ट्रान्झॅक्शन नंतर नफा किती झाला हे शोधून काढण्यासाठीचं रेकॉर्ड वेगळं मेंटेन करावं लागतं, ते टॅलीवर करावं लागतं. माझं आणि सगळे व्यापारी तुम्ही आज सुद्धा एक सहज सर्च करा. कॉमर्सचे विद्यार्थी हे कल्पक असले पाहिजेत, कॉमर्सचे विद्यार्थी हे संशोधन प्रवृत्तीशी जास्त असले पाहिजे, फक्त विज्ञानाचेच नाही. तुम्ही इथून निघा आणि बाजारपेठेमध्ये जा. त्या प्रत्येक व्यापाऱ्याला जरा विश्वासात घ्या आणि त्याला विचारा की तुमचं हे दररोजचं जे ट्रान्झॅक्शन होतं त्याचं रेकॉर्ड तुम्ही लिहिता की बाहेरच्या देता. मला स्वतःला असा आत्मविश्वास वाटतो की कमीत कमी 80% व्यापारी सांगतील की आम्ही बाहेर हायर बेसिसवर माणूस घेतो आणि त्याला देतो. कोर्स किती आहे? एवढा आहे. टॅलीचा कोर्स जर शिकायचा असेल तर 2, 4, 5 दिवसामध्ये शिकणं पूर्ण होतं. प्रॅक्टिससाठी महिना लागतो जास्तीत जास्त. रत्नपाठी नावाचे एक मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. आज त्यांचं वय वर्ष 75 आहे. बीड प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक. त्यांनी टॅली आल्यानंतर टॅली शिकलं, आफ्टर रिटायरमेंट शिकलं आणि बीड मधल्या अनेक व्यापाऱ्यांना ते टॅलीवर अकाउंट टाकून देतात. काय करू, रिकामा बसून काय करणार मी? घरी मस्त टेबलवर लॅपटॉप ठेवला, टॅलीवर सगळे अकाउंट टाकून देतात. 7 व्यापाऱ्यांचे ते अकाउंट टाकून देतात. प्रत्येक व्यापारी त्यांना महिन्याचे अकाउंट टाकून देण्यासाठी 20,000 रुपये देतात. 1,40,000 रुपये टॅलीवर टाकून देण्याचे पेन्शन वेगळी. मोठं स्वप्न पाहिलंच पाहिजे. मी सीए झालो पाहिजे. नक्की पहा. पण खालच्या एक पायऱ्या आहेत ना त्या सुद्धा काही कमी नाही आहेत. पण टॅली सारखा कोर्स केला, जीएसटी सारखा त्यात इम्प्लिमेंटेशन केलं आणि ते व्यापारी असं सर्च केलं आणि 10-5 व्यापारी आपल्या धाराशिव मधले आपण धरले. सुदैवानं तुमचे एवढे टीचर तुमच्या सोबत आहेत. तुमच्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे टीचर्स आहेत. तुम्ही त्यांना म्हणाल की 4 व्यापारी द्या बरं सर मला घेऊन, मी करून देतो आपण तुम्हाला. त्यांनाही अभिमान वाटेल की तुम्हाला 1,40,000 रुपये महिना मिळायला लागला आणि तुम्हालाही वाटेल की माझ्या सरांमुळे काम केलं. आणि मग हे कुटुंब एकत्र होईल, परिवार ही संकल्पना एकत्र येईल. आपल्याला त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. थोडंसं पुढे जायचं असेल तर कॉस्ट अकाउंटंट म्हणून काम करायचं तर तो कोर्स आम्ही करू शकतो. सीएस नावाचा कोर्स आम्ही करू शकतो. थोडासा अभ्यासक्रम वास्ट आहे. सीएसचा आणि सीएचा अभ्यासक्रमामध्ये आता फार तफावत राहिली नाही. एक सारखाच आहे. त्याला एंट्रन्स द्यायला लागतंय, सेमिस्टर असतात, बॅक राहील तर पुन्हा पुन्हा करता येतं. माझे एक मित्र आहेत, प्राध्यापक आहेत, सरांना चांगले माहिती आहेत, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत. प्राध्यापक दीपक देशमुख 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. पण त्यांनी सोडलं नाही. मला एज्युकेशन सोडायचं नाही. त्यांची आजही अशी मनीषा आहे की मी सीएस नावाचा कोर्स पूर्ण करेन आणि कंपनी सेक्रेटरी म्हणून कामाला करेन. प्राध्यापक नोकरी सोडून देईल. आणि गमतीचा भाग आहे, नावानिशी सांगतोय, सरांकडे दीपक देशमुखांचा फोन नंबर आहे. दुसरं सेमिस्टर ते नापास झाले, तरीही एका कंपनीने त्यांना ऑफर दिली, या आमच्याकडे जॉईन व्हा. आपल्याला ठरवावं लागेल की मी कुठे काम करणार. माझ्या गावाच्या विकासासाठी मी काम करणार, माझ्या तालुक्याच्यासाठी मी काम करणार, माझ्या जिल्ह्यासाठी काम करणार. कुठेही केलं तरी माझ्या देशासाठीच मी काम करतोय ना.
तालुक्याचा विकास केला तरी माझ्या देशाचा विकास तर दडलेलाच आहे, जिल्ह्याचा विकास केला तरी माझा दडलेलाच आहे. मग मी माझ्या मातृभूमीमध्ये काम करत असताना माझ्या जन्मभूमीमध्ये काम केलं तर अधिक चांगलं आहे. आणि मग तुम्हाला कुठे काम करायचं? आपल्या आपल्या मराठवाडा हा भाग असा आहे की संभाजीनगर सोडलं, त्याचा थोडा जालन्याचा भाग सोडला तर इंडस्ट्रियल एरिया फार मोठा नाही. आणि त्यामुळे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठीच्या अशा ज्या नोकरीच्या संधी आहेत, अकाउंटंट वगैरे अशा ज्या संधी आहेत त्या थोड्याशा कमी वाटतात. आणि मग विद्यार्थी असं म्हणतात की काही नाही, बीकॉम आणि बेकाम काम असं नाही. आपण कुठे जाऊ शकतो याचा विचार करू आणि मग आपण आपला कोर्स निवडू. सीएस सारखा कोर्स आहे, आपण निवडू शकतो. मला 100% गॅरंटी आहे. माझा एक चुलत भाऊ सीएस पूर्ण पास झाला नाही, परंतु तो आज पुण्यामध्ये एका कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करतोय. तुम्ही कौशल्य दाखवा, तुम्ही परिश्रम करण्याची धडपड दाखवा, मेहनत करा, प्रामाणिक राहा, तुम्हाला चांगल्या चांगल्या संधी तुमच्या जवळ येतील. सीए तर सगळ्यांनाच माहिती आहे, सीए होऊ शकतो आम्ही. सीएचा कोर्स करायचा असेल तर मला माहित नाही, मला बहुतेक असं वाटतं की धाराशिवमध्ये सुद्धा ती फार चांगली सुविधा आहे असं नाही. नवीन नवीन कन्सेप्ट काही पुढे आलेले आहेत आणि आपल्याला हे ग्रामीण भागात आपण सगळे असल्यामुळे आपल्याला माहिती नाही. तुम्ही कदाचित 10वीला असताना तुमची एक टेस्ट झाली असेल, जी महाराष्ट्र सरकारने घेतली होती. त्या टेस्टचं नाव होतं कल चाचणी. तुम्हाला त्याचं महाराष्ट्र शासनाचा शिक्का असलेला एक सर्टिफिकेट मिळालं. त्यात काय काय लिहिले हो तुम्ही, काय होऊ शकतं असं लिहिलेलं आहे ते. तुमची रुची कशात आहे हे लिहिलेलं आहे. पण त्याचा आपण विचार न करता, म्हणून मी विचारलं तुम्ही कॉमर्सचा परीक्षा घेतला, आपण ते जे सर्टिफिकेट द्यायला सांगितली, शाळेमध्ये परीक्षा दिली, आलं सर्टिफिकेट फाईलमध्ये ठेवून, असंच झालं ना. त्यामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही काय करू शकता. माझ्या घरातलं एक्झाम्पल सांगतो. ती कल चाचणी घेतली माझ्या मुलीच्या बाबतीत. त्याचा रिझल्ट काय यायचा तो झाला. माझ्या आईचं, माझ्या वडिलांचं असं म्हणणं होतं की माझ्या मुलीने डॉक्टर हो, आणि माझी मुलगी म्हणे नाही, ते ऑपरेशन आणि ते इंजेक्शन देणं मला भीती वाटते, मी काही डॉक्टर होणार. ती कल चाचणी आली, त्यात लिहिलं होतं की विज्ञानाशी संबंधित तिने शिक्षण घ्यावं. त्याच्यावर तिचं समाधान झालं नाही. मग मी संभाजीनगरमध्ये एक प्रायव्हेट एजन्सी आहे जी ज्ञान प्रबोधिनीची टायप आहे त्यांचा, तिथे घेऊन गेलो. तिथे टेस्ट झाली. ती टेस्ट तिला टेस्ट दिली. 25 प्रश्न होते. तिला एका हॉलमध्ये बसवून टाकलं आणि ते जे काउन्सिलर होते त्यांनी माझ्याशी डायलॉग केला की घरी काय काय करते, कोणते वाक्य बोलते, कोणते विचार करते, काय आवडतं तिला वगैरे वगैरे असं माझ्याशी काही विचारलं. तो पण तिची टेस्ट झाली. तिला 1 तास दिला होता ते 25 प्रश्न सोडवण्यासाठी. 35 मिनिटात ते उत्तरपत्रिका घेऊन आली. मग मला म्हणाले तुम्ही बाहेर बसा आता. मग ती अशी बोलणं झालं. ती अशी एक 15-20 मिनिटाचं बोलणं झालं आणि ती अशी बोलणं झाल्यानंतर पुन्हा मला बोलवण्यात आलं आणि मग त्यांनी असं सांगितलं. तो पण ती उत्तरपत्रिका त्यांच्या त्या सिस्टीमनं तपासणं झाली. 25च्या 25 प्रश्नाची उत्तर बरोबर. आणि मग ते काउन्सिलर होतं, ते म्हणे ह्याचं उत्तर, ही मुलगी काय करणार हे सांगणं खूप कठीण आहे. पण मला असं वाटतं की रिसर्च मध्ये काम करा असं त्यांनी सांगितलं. आमचं काम संपलं. 2,500 रुपये फीस त्यांना दिली, निघून आलो. सांगितलं तर काहीच नाही, रिसर्च मध्ये काम करावं. आम्ही आमच्या गाडीमध्ये बसलो, कारमध्ये बसलो, निघालो वापस अंबाजोगाईला जायला. चला म्हणजे 20-25 किलोमीटर गेल्यानंतर माझी मुलगी मला म्हणाली की आता मी ठरवतो. म्हणलं काय? तुम्ही 11वी सायन्सला प्रवेश घेणार आणि MBBS करणार. म्हणलं कसं काय? रिसर्च मध्ये करायला सांगितलंय. ती म्हणजे दररोज येणारा पेशंट हा वेगळा आहे, ते माझं रिसर्च आहे दररोजचं. जी मुलगी मला डॉक्टर व्हायचं नाही म्हणत होती, त्या टेस्ट नंतर तिनं तिचा कल बदलला किंवा त्या कलाला धरून तिनं काम केलं. पहिल्या अटेम्प्ट मध्ये
नीटची परीक्षा क्रॅक झाली आणि तिला पाहिजे ते कॉलेज मिळालं. म्हणून मी तुम्हाला विचारलं, तुम्ही ठरवलंय का काय करायचं? सुरुवातीला ठरवलं पाहिजे. आता म्हणजे उशीर झाला तरी काही बिघडत नाही. अनेक कोर्सेसची नावं मी तुम्हाला सांगू शकतो, अनेक कोर्सेस तुम्ही करू शकता. तुम्हाला ठरलं पाहिजे की मला कुठे काम करायचं आहे, कसं काम करायचं आहे, कुणासाठी करायचं आहे, कधी करायचं आहे, आणि मग तुम्ही कोर्स. CMA नावाची एक इन्स्टिट्यूट आहे जी पूर्वी ICWA नावाने ओळखले जाते. त्या कोर्समुळे कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट नावाने. हे तिन्ही कोर्सेस, CS असू दे, कॉस्ट अकाउंटंट असू दे किंवा CA असू दे, एक सारखे सिलेबस आहेत. थोडाफार फरक आहे त्याच्यामध्ये. प्रथम दर्शनी सिलेबस वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की अरे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आम्ही कॉस्टिंग मध्ये शिकलो, सेकंड इयरला आम्हाला होतं. नाही, फार बेसिक आपल्याला इथे होतं. म्हणजे भीती घालते असं बिलकुल समजू नका. ऍडव्हान्स काही नॉलेज आपल्याला त्या कोर्समध्ये घ्यायला लागतं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. छोटे छोटे पेपर्स असतात. आता तुम्ही जर CS व्हायचं ठरवलं, कोणताही कोर्स तुम्ही करायचा ठरवावं, तुम्हाला कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज आलंच पाहिजे. आणि म्हणून आता अभ्यासक्रमामध्ये एवढे बदल झाले की CA व्हायचं असेल तर CA मध्ये सुद्धा एक कॉम्प्युटरचा पेपर आहे. कारण सगळं टॅलीवर आलं. ऑडिटर्सला त्या CA झाल्यानंतर एखाद्या इन्स्टिट्यूटचं ऑडिट करण्यासाठी टॅलीवर ते तपासायचं असेल तर त्यांना त्याच पद्धतीचं काम करावं लागतं. त्यामुळे कॉमर्स एज्युकेशन मध्ये शिकत असताना अमुक एक विंग माझी आहे असं म्हणून नाही चालत. आणि किती सखोल विचार करावा लागेल कॉमर्सचा अभ्यास करत असताना. तर त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की DTL केलं, नुसतं कर सल्लागार म्हणून तुम्हाला इतका टॅक्स बसतो एवढे शोधून काढलं तर त्याला तुम्हाला टॅक्स कसा वाचवता येऊ शकतो, त्यासाठी काय केलं पाहिजे हे सराउंडिंग सगळे बिझनेस आपल्याला करता आले पाहिजे. जेव्हा तुम्ही GDC&A होता, GDC&A झाल्यानंतर ऑडिट करता येतं पण फक्त कॉपरेटिव्ह सोसायट्यांचं किंवा बँकांचं. बाकीच्या ऍक्ट नुसार स्थापन झालेल्या एज्युकेशन सोसायटीचं सुद्धा करता येतं. आणि मग मला कॉपरेटिव्ह ऍक्ट पूर्ण पाहिजे माहिती. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की ज्या कॉपरेटिव्ह सोसायट्या, म्हणजे आता भारत सरकारने एक सुधारणा केली त्यामध्ये की कॉपरेटिव्ह सोसायट्या किंवा बँका याचं जे मंत्रालय किंवा त्याचं जे काम होतं ते राज्य स्तरावर होतं. आणि मग त्या राज्याला जसं वाटेल तसं काम चालायचं. भारत सरकारनं गेल्या वर्षी त्यात अमेंडमेंट केली आणि सहकार मंत्रालय हे केंद्र सरकारलाच करून टाकलं. म्हणजे मग देशाची दिशा आता सहकार क्षेत्रामध्ये कसं काम व्हावं आता हे देशाची दिशा ठरणार आहे. प्रत्येक राज्याची वेगळी ठरणार आहे. आणि म्हणून पहिले सहकार मंत्री भारत सरकारचे आता आपले गृहमंत्री आहेत. जनरल नॉलेजचा आपला तेवढाच अभ्यास आपल्याला केला तर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करू शकतो. ह्या कॉपरेटिव्ह सोसायट्यांचं सांगत होतो मी की तुम्हाला ऑडिट करण्याचं लायसन मिळेल, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी आता आम्ही ठामपणे निश्चितपणे अभ्यास पूर्ण करू शकतो. कारण मी माझ्याजवळ त्याचं लायसन होतं, पण जेव्हा प्राध्यापक झालो तेव्हा ते लायसन मी रद्द केलं आणि मी ते कॉपरेटिव्ह सोसायट्यांचं ऑडिट करणं बंद करून टाकलं. कॉपरेटिव्ह सोसायट्यांचे कॅशबुकच लिहिलेले नसतात. तुम्हाला अलॉट गव्हर्नमेंटने अलॉट केली एखादी कॉपरेटिव्ह सोसायटी की तुम्हाला ऑडिटिंग नावाच्या पेपरमध्ये कदाचित अभ्यासक्रमामध्ये तुम्ही शिकला असाल की ऑडिटरनं त्यांना पत्र द्यायचं असतं, या तुम्ही ऑडिटला येणार आहे. ते कॉपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन आणि सचिव पळत येतात तुमच्याकडे, अहो नका येऊ, आमचं तयार नाही, 8 दिवसाची मुदत द्या, 15 दिवसाची द्या. ते महिन्यात 2 महिन्याची मागत असतात. मग शेवटी आपण 8 दिवसाची द्यायची असते. 8 दिवसानंतर पुन्हा येतात, नाही हो अजून आमचं झालं नाही. आता हुशार कल्पक माणूस काय करतो, तुमचं झालं नाही का, लिहायला माणूस नाहीये का, चला किती ट्रान्झॅक्शन, टर्नओव्हर तुमचा किती आहे, एवढा आहे, चला महिना 2000 रुपयाप्रमाणे मला घेऊन टाका, मी लिहून तुम्हाला. ऑडिट फीस फक्त 5000 रुपये
पण महिन्याला 2,000 रुपयाप्रमाणे 24,000 रुपये कॅशबुक टॅलीवर टाकण्यासाठी मिळतात. म्हणजे एका गव्हर्नमेंट दप्तरी तुम्हाला 5,000 रुपये मिळाले असं दिसतं, मग प्रत्यक्षात तुम्हाला 29,000 रुपये मिळाले असतात. साईडचा विषय केला पाहिजे. आणि म्हणून हे सगळे कोर्सेस जे आहेत ते एकानंतर एक, एकाशी निगडीत आहे. त्यामुळे आपण आपला बेस करत असताना, आपल्याला काय करायचं हे ठरवत असताना तसं केलं पाहिजे. मी त्या विषयामध्ये खरं म्हणजे जायचं की नको असं द्विधा मनस्थिती माझ्या मनामध्ये आहे. तुम्ही अनेक विषय शिकता. तुम्ही आता थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की थर्ड इयरचे विद्यार्थी आता कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट शिकताय. आता मी ज्या कॉलेजमध्ये शिकवतो तिथे कॉमर्स 100% इंग्लिश मिडियमचं आहे. पण माझ्याकडे मागणी आली होती मराठी मीडियमचं पुस्तक लिहा म्हणून मी मराठी मीडियमचं पुस्तक लिहिलं आहे. त्याची 3री आवृत्ती असं मी पूर्वीच सांगितलं. करार करण्यासाठीच्या मुख्य पात्रता कोणत्या? किंवा एखादं वाक्य असतं माझ्या त्या पुस्तकात ते लिहिलेलं आहे, सगळे करार हे ठराव असतात, परंतु सगळे ठराव हे करार असतात असं नाही. म्हणजे काय? कारण पुस्तकामध्ये असं असतं, वर्गामध्ये शिकवत असताना टीचर जे शिकवत असतात त्याकडे आपण लक्ष नसतं. त्याचं कारण आहे आपण लक्ष देत नाही म्हणून आपल्याला ह्या वाक्याचा अर्थ कळत नाही. प्रॉपर कन्सिडरेशन आता ते काय म्हणतात मराठी पुस्तक लिहिलं पण त्याला काही काही शब्द इंग्लिशमध्ये दररोज बोलायचं सवय असते. इंग्लिशमध्ये जास्त कळते, मराठी सांगायचं. मोबदला, हा मोबदला ना, प्रतिफल. ठरावाला योग्य प्रतिफल जर असेल, मान्य असेल, तरच त्याचं करारात रूपांतर होणार आहे. आणि म्हणून म्हणायचं ना की सगळे करार हे ठराव असतात, कारण कराराची पहिली पायरी म्हणजे ठराव आहे. परंतु सगळे ठराव हे करार असतात असं नाही, आणि योग्य प्रतिफल नसेल तर करार नाही. गमतीचा भाग सांगू का? एका सांगतात असं वास्तव घडलं होतं का नव्हतं हे मला काही माहित नाही. एका ठिकाणी कीर्तन चालू होतं, गर्दी होती, कीर्तनकार कीर्तन सांगत होते. ज्यांना कुणाला आवडलं ते आवडलं, ज्यांना आवडलं नाही त्यांना आवडलं नाही. एक करून उठून गेले. एक जण बसून राहिले. कीर्तन संपल्यानंतर ते कीर्तनकार म्हणाले, अरे वा तुम्ही किती भक्त आहात, तुम्हाला माझं सगळं आवडलं असं वाटतं. तो म्हणला काय ह्याचं आवडलं, काय झोपमोड झाली, आता झोप येणार नाही, किती वाजले, उशीर झाला, पण तुमच्या पायाखाली जी भोंगरी आहे ती माझी आहे, थांबावं लागलं. ही हॉलची रचना अशी आहे की तुम्हाला कंटाळा जरी आला तर तुम्ही जाऊ शकत नाही, कारण दारासमोर आम्हीच आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? नाही म्हणा ना. हो म्हणा. हो नाही म्हणा तुम्ही. हो कसं काय म्हणते? खरंच हो म्हटलं. आणि म्हणून तुमच्यापैकी एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं काय वेळ वाया घातला आमचा, 8 तास होते त्या वेळेला झाले नाही ती बडबड करत बसले, तास झाला तास झाला. कुणी बोलवलं तर तुम्हाला माहिती आहे, पण माहिती आता हे 100-125 किलोमीटर लांब जाणारा माणूस कसा जातो. आणि मग तुम्ही तर स्वतः करायचं नाही असं ठरवलं, आपण डोळ्यात नाही यायचं, म्हणून तुम्ही एखाद्या गुंडाला सांगितलं ही गाडी चालली ना दगडफेक करायची, टायर पंक्चर करायचं, एवढे काम तू केले. आता माझ्या गाडीचा नंबर मी सांगणार नाही. एवढे काम केले तर तुला 1000 रुपये देतो. यांनी फार आम्हाला छळलंय. तुमच्या दोघांमध्ये ठराव झाला, पण तो करार आहे का? कोणाला इजा पोहोचवणं, त्रास देणं हे करायला मान्य नाही.
आणि म्हणून सगळे ठराव करार नसतात, पण सगळे करार मात्र ठराव असतात. वयाचा एक प्रश्न आहे. आता तुम्ही सगळेजण त्या वयाच्या पुढे आहात, करार करण्याच्या पात्रतेचे आहात. कराराच्या पात्रतेमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. संज्ञान पाहिजे. भारतामध्ये संज्ञानत्व कायदा आहे. त्याप्रमाणे ज्यांच्या वयाचं वय वर्ष 18 पूर्ण झालेलं आहे ते सगळे संज्ञान आहेत. त्यांना चांगलं काय वाईट काय हे कळतं. आता तुम्ही सगळे संज्ञान आहात, तुम्हाला चांगलं काय वाईट काय हे कळतं. कॉमर्स एज्युकेशन मध्ये आलेला आहात, चांगल्या स्ट्रीम मध्ये शिक्षण घेत आहात, चांगल्या कॉलेजमध्ये घेत आहात. तुम्हीच सांगितलं मला इथे चांगलं शिकवलं जातं, मी तर प्रवेश घेतला आहे ना. माझ्या मनाचं काहीच नाही. त्यामुळे जे काही चांगलं आहे ते जिथे जिथे जे जे काही दिसेल ते वेचलं पाहिजे, ते माझ्यामध्ये आलं पाहिजे असा विचार केला पाहिजे आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू का, मी आता एक तासभर जर तुमच्याशी बोलतोय, जेव्हा मी शिकत होतो ना, मग अशी सांगितलं माझ्यात काही कमी मला बिलकुल वाटत नाही. ते माझ्या प्रगतीचं पहिलं पाऊल आहे. माझ्या सरांनी पहिल्या दिवशी वर्गामध्ये असं सांगितलं की तू आज वर्गामध्ये या विषयावर बोल, सेमिनार दे. आणि त्या दिवशी कॉलेजला चालू. आणि मग मी आता कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो. माझ्या टाइम टेबलचं स्वरूप मी माझ्या 1995 पासून आजपर्यंत असं ठेवलेलं आहे की मला कधीही 2 तासांच्या मध्ये गॅप नसतो. सलग 4 तास घ्यायचे 50 मिनिटांचे आणि मग बाकीच्या कामाला मोकळा. त्यामुळे तुम्हाला कॉलेजमध्ये जे मिळतं त्याचं उपाययोजना जरा योग्य पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी धडपड करा. ह्या सगळ्या कोर्सेसच्या बाबतीत मी तुम्हाला खरं म्हणजे एक व्हिडिओ क्लिप आणायची असं ठरवलं होतं. मी पेन ड्राईव्ह मध्ये आणली होती, परंतु मला ते विसरले गाडीमध्ये. विद्यार्थी परिषद बीड जिल्हा यांनी या कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेकांनी उपक्रम केले. त्याच्यामध्ये त्यांनी एक उपक्रम केला होता की कॉमर्स एज्युकेशन मध्ये पुढच्या संधी. तर ती क्लिप माझ्याकडे होती, माझीच ती झाली होती आणि अनेक ठिकाणी ती यूट्यूबच्या माध्यमातून लोकांना पाहायलाही मिळाली. तुम्ही पाहू शकता की ती बीड जिल्हा जरी असेल तरी ती विद्यार्थी परिषद शाखा अंबाजोगाई या यूट्यूबवरती आहे. मी ती पेनड्राईव्ह मध्ये घेतली होती, तुम्हाला दाखवता येईल म्हणून तुम्ही माझा विसरला, तुम्ही ते पाहू शकता. त्याच्यामध्ये त्यांचे पत्ते, फोन नंबर सगळं मी दिलेलं आहे. आता माझं ते नसल्यामुळे मी तुम्हाला या सगळ्या कोर्सेसचे पत्ते कुठे, त्याचे फोन नंबर त्या कॉलेजचे कुठे प्रवेश घ्यायचा हे मी तुम्हाला आता मुखगत नाही सांगू शकत आहे. तुम्ही त्या ट्यूबवर पहा, युट्यूबवर पहा. नसेल तर मला विचारा, माझ्याकडे डायरीमध्ये लिहिलेलं आहे. डीटीएल करायचं ठरवतं जवळचं म्हणजे तुम्हाला लातूरला दयानंद कॉलेजला डीटीएल आहे. थोडं लांब म्हटलं तर नांदेडला आहे, संभाजीनगरला आहे. जीडीसी आहे तुम्ही इथेच करू शकता. सीएमएचे क्लासेस संभाजीनगरमध्ये जवळ म्हटलं तर संभाजीनगरमध्ये चांगल्या पद्धतीने होतात. सीएचे क्लासेसही संभाजीनगरमध्ये होतात, इथे होत असतील. परंतु लातूरमध्ये सीएस आणि सीएचे क्लास घेणारा सुदर्शन लड्डा नावाचा माझा विद्यार्थी आहे. त्याला स्वतःला सीए व्हायचं होतं आणि त्याला होता आलं नाही, म्हणजे त्याचा अभ्यास कमी पडला आणि त्याने लातूरमध्ये कोचिंग क्लासेस सुरू केले. सुदर्शन लड्डा त्याचं नाव आहे. त्याचा नंबर आता मोबाईलमध्ये माझ्या आहे, मी तुम्हाला लगेच देऊ शकतो. आणि त्याच्या एंट्रन्सचा रिझल्ट गेली 5 वर्ष 100% आहे. सीए आणि सीएसच्या एंट्रन्सचा तो स्वतः सीए झाला नाही. म्हणजे दुसरं एक्झाम्पल आहे, मी स्वतः सीए झालो नाही, मी स्वतः डिक्लेअर केलं नाही. माझे अनेक विद्यार्थी त्यामध्ये काम करतात. तसा तो सुदर्शन लड्डा माझा विद्यार्थी आहे, तो सीए होऊ शकला नाही. त्याने त्याचे क्लासेस सुरू केले आणि त्याला चांगलं यश मिळतं. त्याच्या आता 2 ब्रँच आहेत, एक अंबाजोगाईमध्ये आणि लातूर. लातूर तुम्हाला जवळ आहे, त्याचा नंबर मी सरांकडे देऊन जातो. तुम्हाला कुणाला ज्यांना कुणाला तिथे सरळ सांगायचं वेळ करताना पाठवला आहे. तर अशा काही बाबतीमध्ये आपण करतो. निश्चयी राहा, हे करायचं आहे म्हटलं की ते करायचंच. अडचणीवर मात केल्याशिवाय कोणतीही गोष्ट सहज येत नाही. 2 गोष्टी त्या अनुषंगाने एक्झाम्पल सांगतो आणि थांबतो. तुमचा जन्म झाला, तुम्हाला चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं,
जेव्हा तुम्ही चालायला शिकायचं ठरवलं तेव्हा तुम्ही उभा ठाकत असताना किमान 10 वेळेला पडला असणार. जेव्हा चालायला शिकला तेव्हा सुद्धा पडला असणार पायात पाय अडकळून. पण आज तुम्ही चांगलं पडू शकता. प्रयत्नवादी राहा, सातत्याने प्रयत्न करा आणि जे ठरवलंय ते मिळवण्यासाठीचे प्रयत्न करा. जे चांगलं आहे ते करा, जे तुमच्या मनाला पटतं ते करा, पण ते चांगलं असलं पाहिजे, जे समाज हिताचं असलं पाहिजे अशीच कृत्य करत राहा. दुसरं एक्झाम्पल सांगतो की नदीचा प्रवाह असतो. आपल्या भारत देशामध्ये नदीला सुद्धा पवित्र मानलं जातं आणि नदीमध्ये अर्पण काही केलं पाहिजे म्हणून काही लोक पैसे अर्पण करतात. ज्यांचा उदरनिर्वाह नदी काठी चालतो ते लोक नदीमध्ये डुबक्या घेतात आणि ते पैसे उचलून काढतात आणि आपला उदरनिर्वाह भागवतात. परंतु नदीचा प्रवाह ज्या दिशेनं आहे त्या दिशेनं ते पोहत जात नाही, त्यांना विरुद्ध दिशेनं पोहत जावं लागतं, तरच ते पैशापर्यंत पोहोचतात. जर ते नदीच्या प्रवाहाप्रमाणे पोहत जाऊ लागले तर पाठवून पाण्याचा रेटा त्यांना पुढे ढकलून नेईल, पैसे तिथेच राहतील. आपल्या एज्युकेशन मध्ये असलेल्या संधी आपण स्वतः शोधायच्या असतील तर कोण काय सांगता याच्या प्रवाहामध्ये तुम्ही जाऊ नका. तुम्ही स्वतः ठरवा इथे डुबकी मारायची आहे. आणि आपली स्वतःची धारणा अशी असली पाहिजे की माझ्याजवळ एवढं नॉलेज आहे, एवढं ज्ञान आहे, एवढे कठोर परिश्रम करायचं मी ठरवलंय, लाथ मारेल तिथे पाणी काढेल, मला पाहिजे ते मिळवेल, एवढं ठरवा. तुमची उत्तरोत्तर चांगली प्रगती हो. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला कधी जर काही शंका आल्या तशा येणार नाहीत, कारण चांगले शिक्षक तुमच्या समोर दररोज उपस्थित आहेत. जर तुम्हाला शंका आली तर तुम्ही मला विचारू शकता, पण मला फोन करायचा कालावधी रात्री 6च्या नंतरचा. दिवसभर मी फोन उचलत नाही, उचलला नाही तर गैर उचलत नाही फोन असं मनात आणायचं नाही, कारण मी माझ्या कॉलेजचं फंक्शनिंग चालू असताना कुणाचीही फोन घेत नाही. तुमची जी काही सेवा तुम्ही पुढे करायचं ठरवाल, जे काही कार्य करायचं ठरवाल, त्यातल्या चांगल्या गोष्टी ह्या भारत मातेच्या चरणी अर्पण व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही सरांना विचारू शकता. कुणाच्या मनात ती शंका असेल एवढं तासभराचं व्याख्यान ऐकल्यानंतरही विचारू शकता, विचारूच. आणि आता कसं विचारावं, कारण आपण संकुचित प्रवृत्तीची माणसं आहेत सगळी. मी विचारलं समोरचा काय म्हणेल, हसेल का माझ्याकडे पाहून. आता एक चांगली संधी आहे, सगळ्यांच्या तोंडाला मास्क आहे, त्यामुळे कुणी हसले तर दात दिसतील असं म्हणायची संधी नाही, तेव्हा विचारायला काही हरकत नाही. पण जर समजा असंच मनामध्ये आपल्या असेल तर मी खाली आहे अजून बराच वेळ, विचारू शकता. सर दिवसभर कॅम्पसमध्ये येतात. आणि समजा आत्ताही विचारायचं नसेल तर पुन्हा सरांकडून माझा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन मला विचारू शकता, काही अडचण नाही. धन्यवाद सर. तुम्ही आम्हाला मुलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल तुमचे आभार. मी कमलाकर पाटील सर यांना अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. श्री कमलाकरराव पाटील बापू आपण म्हणतो त्यांना, हे जसं परिचयात सांगितलं महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आहेत, तर त्यांची तुमच्यासाठी आवश्यक असणारी ओळख या ठिकाणी मी करून देतोय की साधारणतः किमान 30 वर्ष बापू, 35 वर्ष स्टेट बँक ऑफ हैदराबाद मध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका निभावलेल्या आहेत आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित असा एक तज्ञ आज आपल्या समोर आहे, तर ते आता 2 मिनिटं बोलतील. एका इंजिनियरच्या ऑफिसमध्ये गेलो, काहीतरी डिस्प्ले केलेलं असतं की नाही, परफेक्शन इज आवर मोटो, एक्सलन्स विल बी रिगिव्हिट, एक्सलन्स विल बी टॉलरेटेड. आपण कसं असलं पाहिजे हे सांगणारे वाक्य आहे.
सर सांगत होते अगोदर माझं त्यांचं बोलणं झालं की फार पूर्वी की बीकॉम काय म्हणल्यानंतर बँकेत काम करायचं का असं विचारायचं कौतुकाने. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी BSc झालेला आहे. जसं सर म्हणले तसं माझ्या आई वडिलांना वाटत होतं की मी डॉक्टर व्हावं. तर त्यावेळेस मी सांगितलं होतं की मी डॉक्टर नाही कंपाऊंडर सुद्धा होणार नाही. आणि मी असं ठरवलं होतं की आयुष्यात मी कधी शिक्षकाची नोकरी करणार नाही सर. पण कदाचित आता सुदैव म्हणेन किंवा दुर्दैव जे काय असेल ते, पण मी 75 पहिल्यांदा शिक्षकाची नोकरी सुद्धा आहे. त्यात माझी गरज होती. सरांनी अनेक गोष्टी सांगितल्या की नाही की या घडणाऱ्या घटनातून आपण काय काय घ्यायचं. शिक्षकाची नोकरी केली मी तर नाही त्या मधल्या 10-15 मिनिटात तेही सांगितलं. 2-2.25 वर्षानंतर शिक्षकाची नोकरी सोडली. फॅक्टरीमध्ये कंपनीमध्ये एका कंपनीमध्ये नोकरी केली. तिथं काही साईड बिझनेस केले. 1978 मध्ये बँकेत नोकरी लागली. आज ताब्यात म्हणजे 2014 मध्ये रिटायर झालो. म्हणजे 37 वर्ष बँकेत नोकरी केली. आपण ज्या अर्थी ज्याला आपण कॉमर्सचं अकाउंटिंगचं ज्ञान म्हणतो, कुठलंही ज्ञान, एक गणित सोडलं तर मला कुठलंही ज्ञान नव्हतं. परंतु बँकेच्या एक्झाम मध्ये जी अकाउंटची परीक्षा होती त्या अकाउंटच्या परीक्षेमध्ये सर M.Com माझ्याबरोबर M.Com असलेले B.Com असलेले मित्र होते माझे. पहिल्या एक्झामला मला 50% म्हणजे 50ला पासिंग होतं, मला 50 मार्क होते. माझे बाकी सगळे मित्र नापास झाले होते. ते मला म्हणायचे आम्हाला अकाउंट शिकवतो. अरे म्हणजे तुम्ही M.Com B.Com, मी BSc माणूस, मी काय शिकवणार तुम्हाला. परंतु इथे एक तोंडारे म्हणून शिक्षक होते उदगीरचे. 25 दिवस माझ्या म्हणजे सगळ्यांचा आमचा त्यांनी क्लास घेतला होता. 25 दिवसाच्या क्लासमध्ये मला अकाउंट्स काढायला होतं. मला असं वाटलं की सरांनी जे सांगितलं ना, तुम्ही किती शिकला याला महत्व नाही, काय शिकला याला महत्व आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, काय शिकायचंय, म्हणजे टार्गेट आपलं परफेक्ट पाहिजे, एम आपलं परफेक्ट पाहिजे. आणि त्या दिशेनं होणारे आपले प्रयत्न जर व्यवस्थित असतील. मी तुम्हाला असं ठरवलं होतं उठल्याबरोबर की एक मला सिरियल सांगू शकता का तुम्ही. एक डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक, राष्ट्रपती, याच्यातला सगळ्यात मोठा कोण. म्हणजे तुम्हाला काय हो वाटत असेल असं म्हणलं तर पहिलं नाव काय येईल, राष्ट्रपती, बरोबर आहे. त्यानंतर इंजिनियर, डॉक्टर, काय म्हणजे सगळ्यात शेवटी काय म्हणते का, शिक्षक. परंतु दुर्दैव असं आहे की एवढी सगळी माणसं घडवणारा कोण असतो. आणि त्याला आम्ही नाही दुर्दैव या अर्थानं की त्याला आम्ही सगळ्यात खाली घेऊ. पण मी तेच म्हणणार होतो की हे आमच्या लक्षात येत नाही की जिथून आमची शिकण्याची सुरुवात असते की नाही ती शिक्षकापासून होते. आता गेले काही दिवस एक छोटा व्हिडिओ पाहतोय मी. एक लहान पोरग शिडीवर चढतंय पडतंय, पाहिलं का, अशा आलाय का. अगदी लहान मुलं आहे आणि त्या शिडीवर चढायचा प्रयत्न करतोय. 7-8 इंची शिडी आहे ती. आणि मग ते पोरग एकदम वर जात आहे आणि असं मस्त स्माईल देतं. आता आजकाल ते मराठीत असं येते ना, स्माईल दिलं वगैरे. हसलं म्हणलं तर लोक आपल्याला हसतात, पण स्माईल दिलं म्हणलं की बरं वाटतं जरा. तसं जे पोरग आहे ना, वर गेल्यानंतर ज्या मित्रांना हसताना दाखवलंय, अतिशय छान सुंदर क्लिप आहे. ते मी काल दिवसभरामध्ये 2-4 वेळा ती क्लिप बघत होतो की माणूस प्रयत्न कुठून शिकतो, प्रयत्न करायला कुठून शिकतो. ही आपली पहिली स्टेप असते की जिथं आपल्याला काही माहीत नसतं. परंतु तेवढे प्रयत्न जर आपण केले, त्या प्रयत्न म्हणजे पहिल्या प्रयत्नामध्ये पडलो, दुसऱ्या प्रयत्नामध्ये पडलो, चौथ्या प्रयत्नामध्ये पडलो, आता सोडून द्या असं म्हटलं. आणि असं म्हणतात की ज्या रस्त्यावर अनेक अडथळे येतात तो सगळ्यात चांगला रस्ता तुमच्यासाठी असतो. त्याच्यामुळं आणि सरांनी अनेक रस्ते तुम्हाला मार्ग अनेक सांगितले. त्याच्यामुळे तो तुमचा मार्ग कुठला आहे
तो तुम्हाला निवडायचा आहे. फक्त ज्या दिवशी तुम्ही सक्सेसफुल व्हाल, ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल, त्या दिवशी तुम्ही सरांचं नाव सांगा, त्या दिवशी तुम्ही कॉलेजचं नाव सांगा, त्या दिवशी तुम्ही प्राचार्यांचं नाव सांगा. कारण एकदा यश मिळालं की मग त्याचा कुठतरी नाव सांगायला, कशामुळे मिळालं मला यश, अपयश मिळालं म्हणतात तर नाही, आमचे शिक्षक चांगले नव्हते असं कोणी म्हणत नाही. परंतु जर यश मिळालं तर आम्ही कुणाचं नाव घ्यावं. तेव्हा आता तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्यात, याच्यामध्ये प्रयत्न करणं आपलं काम आहे. सरांनी अनेक गोष्टी सांगितल्या, कदाचित तुम्हाला काही त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी अजूनही माहीत असतील. आजकाल हे फार चांगलं झालंय, युट्यूब, यू लिंक, अमकं तमकं जे काय आहे ना, आजकाल म्हणजे फार प्रयत्न करावा लागत नाही. काहीतरी टाकलं की तुम्हाला हे सगळं आईचं मिळायला लागलं. मला सर म्हणत होते तुम्हाला की कोण नोट्स काढता आपल्या म्हणून, मला नाही वाटत कोणी नोट्स सर काढत असेल आता म्हणून, कारण तुम्ही एवढं भरमसाठ दिलंय ना रेडी फूड. हा, रेडी फूड, फास्ट फूडचा जमाना आहे ना, त्याच्यामुळं लगेच झालं, पोट भरलं पाहिजे. परंतु असं नाही, सरांनी जे सांगितलं त्याच्या मागे कारण आहे. त्या सगळ्यांचा आपण सर्वांनी विचार करावा, आपल्याकडे आता निश्चित फायदा होईल. धन्यवाद. धन्यवाद सर. मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करा. इतकं आपण ऐकलेलं आहे, मी बोलणार नाही. डोक्यावर हात कुणीही फिरवू नका. कार्यक्रमाच्या रचनेमध्ये काही थोडीशी गडबड झालेली दिसते. त्यामुळे जर बापू आणि इंग्रजी सर दोन ज्येष्ठ व्यक्ती बोलल्यानंतर मी बोलावं आणि तेही कॉमर्सच्या बाबतीमध्ये बोलावं. मी कधीतरी एकदा सांगितलेलं आहे.